पोश्चर बद्दल काय तुमचं मत आहे? कारण आजकालची जीवन पद्धती बघता शिर्यते तत शरीरम, जे झिजतं ते शरीर. आणि शरीर हे सतत झिजत असतं, पण ते झिजत असताना तुम्ही किती प्रकार एनर्जी लावताय तिथे, टॉर्क किती लावताय, फोर्स किती लावताय, याच्यावरनं ते ठरतं की झीज किती होणार आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कमीत कमी आपण 600 हालचाली करतो. स्लीप डिस्क हा आता सध्या खूप कॉमन आणि 60 to 70% पेशंट हे स्लीप डिस्कनी आजारी आहेत. आणि हे होण्याचं कारण आहे ते म्हणजे कॉन्शियसनेस थोडासा कमी आहे. पण पोश्चर जर पाळलं तर आपली जर्नी ही दीर्घकाळ स्वस्थ राहू शकते. मणक्याच्या विकारामध्ये आपली मान अवघडते, कंबर लचक बसते. त्याचबरोबर कुठली वस्तू तुम्हाला उचलायची आहे तिच्या तोंडासमोर जाऊन ती वस्तू उचलायची. तर साईडनी उचलण्यामुळे टॉर्क आणि फोर्स हा प्रचंड प्रमाणात वापरला जातो आणि त्याच्यामुळे क्वाड्रास ऑफ लंबोरम नावाचा जो मसल आहे कमरेच्या तिथला, त्या मसलमध्ये झटका बसतो, कधी कधी मणका तिरका होतो. आहार जो आहे तो ऋतूनुसार घेतला पाहिजे. जे ज्या ऋतूत पिकतं त्या गोष्टी आपल्याला सगळ्या खायच्यात आणि ह्या निसर्गाने भरपूर दिलेले. आम्ही बघतो 90 वर्षाचे आजोबा येतात, एक्सरे एकदम सुंदर असतो, पण ते मस्क्युलर पेन असतं कधी कधी. ॲक्युरेट डायग्नोसिस आणि ॲक्युरेट कस्टमाइज ट्रीटमेंट हाच माझा फॉर्म्युला आहे. रिटायरमेंट झालेली लोक जी आहेत ती कुठल्याही प्रकारच्या व्यायाम नाही, कुठल्याही प्रकारच्या हालचाली नाही, मग त्याच्यातनं आजार निर्मिती ही एक एक वाढायला लागते. व्यायामामध्ये भले तुम्ही सूर्यनमस्कार करा, कार्डिओ करा, थोडी जिम करा, कंपल्सरी 20 मिनिटं सकाळी 20 मिनिटं संध्याकाळी चालायचं आहे. प्रत्येक दिवशी वेगळ्या वेगळा जर पॅटर्न ठेवला तर तुमचं स्ट्रक्चर हे रिअलाइन होतं. त्याचबरोबर झोप हे महत्वाचं एकदम. शक्यतो कमीत कमी 3 ते 4 mm चा फोम असलेला मेमरी फोम अशी जर गादी असेल तर ती पाठीसाठी आणि मानेसाठी खूप चांगली. घाबरून न जाता, ह्या आजाराला घाबरायचं नाहीये, हा आजार बरा होतो. फक्त मनामध्ये हा विचार ठेवायचा की आपल्याला बरं व्हायचंय आणि आपल्याला यातनं बाहेर पडायचंय. म्हणजे साध्य होऊ शकतंय. येस. नमस्कार मंडळी, वायफळ कुतूहलच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात आपल्याला भेटायला आलेले आहेत डॉक्टर भंडारी. डॉक्टर भंडारी हे स्पाईन म्हणजेच मणक्याचे स्पेशलिस्ट आहेत. आयुर्वेदाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे, पण मणक्याबद्दलचे सगळे विकार किंवा मणक्याबद्दलचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर त्यांचं काम आहे आणि त्याचे विविध प्रकारचे सोल्युशन्स, उपाय, ट्रीटमेंट्स ते अनेको पेशंटपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या कामाची खासियत म्हणजे दरवर्षी नित्यनियमाने ते देशी परदेशी जाऊन नवीन नवीन असलेले उपचार, नवीन नवीन ट्रीटमेंट्स, नवीन नवीन मेथडॉलॉजी याचा अभ्यास करत असतात. त्यामुळे त्या सगळ्या अभ्यासाचं एकत्रीकरण करून, इंटिग्रेशन करून ते उपचार देत असतात. त्यामुळे आजच्या भागामध्ये मणक्याशी रिलेटेड म्हणजेच जनरली डे टू डे लाईफमध्ये आपलं पोश्चर कसं असावं, काम करताना कसं बसलं पाहिजे, घरातली कामं कशी केली पाहिजेत, ह्याबद्दल आपण मस्तपैकी बोललेलोच आहोत. पण त्याचबरोबर एक आयडियल जीवन पद्धती कशी असली पाहिजे, कधी उठलं पाहिजे, कशा प्रकारे उठलं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, काय प्रकारचा आहार कधी खाल्ला पाहिजे, कशा प्रकारे झोपलं पाहिजे, कोणत्या प्रकारची गादी वापरली पाहिजे, ह्या सगळ्याबद्दलही आपण मस्तपैकी चर्चा केलेली आहे. त्यामुळे योग्य दैनंदिन जीवनापासून ते मणक्याचे विकार आणि त्याच्यावरचे उपाय ह्याच्याबद्दलचा हा आजचा भाग असणार आहे. वायफळ कुतूहलचा भाग असणार आहे. हा भाग चालू करण्यापूर्वी म्हणजे 101वा भाग आलेला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत जर का सबस्क्राईब केलं नसेल तर काय चाललंय, पटकन सबस्क्राईब करून टाका. इथेच खालती बटन आहे, त्याच्या बाजूला बेल आयकन आहे, तेही दाबा. म्हणजे आपण जे काही नवनवीन विविध प्रकारचे भाग बनवत आहोत, एपिसोड्स बनवत आहोत, सेगमेंट्स बनवत आहोत, ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या पोहोचत राहतील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर त्याला पटकन रुजवा. म्हणजे आम्ही मराठीतनं जी ईमेल स्वरूपातनं पत्र पाठवतो, छोट्या कथा पाठवतो किंवा विविध गोष्टी ज्या आम्हाला भावतात त्या तुम्हाला लिहून पाठवतो, ते तुमच्यापर्यंत येत राहील. वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला कथाकथनाचा आगळा वेगळा जो कार्यक्रम आहे तो विविध ठिकाणी आत्ता होऊ घातलेला आहे. तर तो पाहण्यासाठी नक्की या. आणि जर का तुम्हाला पुढच्या होऊ घातलेल्या कार्यक्रमांचे डिटेल्स हवे असतील तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपण टाकलेली आहे. 2025 चालू झालेला आहे. 101व्या भागात आपण पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे आपण वायफळ दुकान पुन्हा एकदा लॉन्च केलेलं आहे. विविध प्रकारचे वायफळ कपडे आणि वायफळ गोष्टी आपण तिथे उपलब्ध केलेल्या आहेत. आपण त्या सगळ्या गोष्टींचे दरही आता इव्हॅल्युएट केलेले आहेत. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आता अजून सवलतीत उपलब्ध झालेल्या आहेत. आणि बघताय का तुम्ही, आपण अजून नवीन डिझाईन सुद्धा लॉन्च केलेली
आहेत. उद्यापासून नक्की नावाचा एक टी शर्ट आहे जो आम्ही पर्सनली जिमला जाताना घालतो. त्याचबरोबर सेमी इंग्लिश क्लबचं नवीन डिझाईन आपण लॉन्च केलेलं आहे. वायफळकर म्हणून टी शर्ट लॉन्च केलेलं आहे. निसर्ग चित्र सुद्धा आपण रिवॅम्प केलेलं आहे. पांढऱ्या टी शर्ट मध्ये पण ते उपलब्ध केलेलं आहे आणि ते आपण कॅनव्हास म्हणून घरातही लावू शकतो, कोस्टर्स म्हणून वापरू शकतो आपल्या कॉफीच्या मग खाली, तेही आपण आता उपलब्ध केलेलं आहे. तर या सगळ्याचा तुम्ही लाभ घ्या. त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या वायफळ कुतूहलाच्या नव्या कोऱ्या भागाची विथ नन अदर दॅन डॉक्टर विराज भंडारी. लेट्स गो. नमस्कार डॉक्टर भंडारी. नमस्कार. वायफळवर तुमचं स्वागत आहे. कसं वाटतंय? खूप मस्त. कसा दिवस आजचा गेलाय आतापर्यंत? आजचा दिवस सकाळी 6:30 वाजता पुण्यावरून निघालोय आणि एक या पॉडकास्टसाठी नवीन काहीतरी डोक्यात बऱ्याच गोष्टी घेऊन आलेलो आहे. वा, कमाल. कारण आजचा पॉडकास्ट हा बऱ्याच लोकांना विविध गोष्टींचं ज्ञान पण मिळणार आहे. बऱ्याचशा गोष्टी प्रत्येकजण काय ना काहीतरी त्यांना होत असतं, तर त्याचं निदानही कदाचित होईल, अशा प्रकारचा असणार आहे. आपण एकदम बेसिक गोष्टीपासून सुरुवात करूया. आणि जे मलाही जाणवतं, तर आपण इकडे सोफ्यावर बसलेलो आहोत आणि वायफळच्या पॉडकास्टमध्ये आपण अशा घरगुती वातावरणात असतो, त्यामुळे बरेचदा मी वागतो असा. तर पोश्चरपासूनच आपण सुरुवात करूया आपल्या गप्पांची. पोश्चरबद्दल काय तुमचं मत आहे? कारण आजकालची जीवन पद्धती बघता साधारणपणे जे तरुण वर्ग आहे त्यांचं तर पोश्चर बऱ्यापैकी करेक्ट करायची गरज आहे. बरोबर. तर त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही काही सांगू शकाल का? पोश्चर म्हणजे आपण कसं उठतोय, कसं बसतोय, कसं झोपतोय आणि कसं चालतोय. आणि कुठल्याही हालचाली करत असताना आपला टॉर्क आणि फोर्स, म्हणजे आपण जे काही वागतोय ते वागत असताना एका सेकंदामध्ये जर 3 मुवमेंट केल्या तर बऱ्याच वेळा गादी ही बाहेर येते. ओके. मग ही गादी बाहेर येऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाचं पहिलं समजलं पाहिजे की गादी का बाहेर येते. मणक्याच्या विकारामध्ये आपली मान अवघडते, कंबर लचक बसते, मानेत लचक बसते, किंवा बऱ्याच वेळा मानेचे आजूबाजूचे स्नायू सुजतात, सांध्यांच्या तिथे दुखवटा निर्माण होतो, काही वेळ ते दुखतं, काही वेळानंतर ते बरं होतं. तर हे सगळं होऊ नये म्हणून पोश्चर खूप महत्त्वाचं आहे. पोश्चर म्हणजे आपण ज्या काही हालचाली करतो, म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कमीत कमी आपण 600 हालचाली करतो. बेडवरनं उठणं ते रात्रीचं झोपणं इथपर्यंत आपण बऱ्याच हालचाली करत असतो, की जे उठत असताना नेहमी एका अंगावरती उठावं सकाळी उठत असताना. त्यानंतर तुम्ही उठल्यानंतर एक पाय पुढे एक पाय मागे आणि डोक्याचा भाग थोडासा खाली वाकवायचा आहे, छातीचा भाग खाली वाकायचा आहे आणि मग उठायचा आहे. ओके. बऱ्याच वेळा आपण डायरेक्ट उठतो, पेल्विसचा बोन जो आहे त्याला जास्त प्रेशर आणि जास्त फोर्स वापरला गेल्यामुळे बऱ्याच वेळा आपली स्टॅमिना पण कमी होतो. तुम्ही जेवढं कमीत कमी टॉर्क आणि फोर्स वापराल त्यांनी तुमची मणक्याचं झिजणं हा प्रकार पण कमी होणार आहे. ओके. शिर्यते तत शरीरम, जे झिजतं ते शरीर, आणि शरीर हे सतत झिजत असतं, पण ते झिजत असताना तुम्ही किती प्रकार एनर्जी लावताय तिथे, टॉर्क किती लावताय, फोर्स किती लावताय, याच्यावरनं ते ठरतं की झीज किती होणार आहे. आपण बघतो एखादा शेतकरी वर्ग खूप काबड कष्ट करत असतो आणि एखादा चुकीच्या पद्धतीने काबड कष्ट करत असतो, तर त्याचे हाडं पूर्ण झिजून तिथे कधी कधी फ्रॅक्चर्स पण होतात. आणि एखादा कष्ट करूनही त्याचे फ्रॅक्चर नसतात, मणका सगळं सरळ असतो. ह्याच्या दोघांमध्ये मी कारणं बघितली तर हे चुकीचे टॉर्क आणि चुकीचे फोर्स जे लोक वापरतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मणके झिजतात. त्याच्यामुळे एका जागेवरती कंपल्सरी 1 तास बसावं, 1 तासानंतर 2 ते 3 मिनिटं चालावं आणि परत 1 तास बसावं. आज सध्या काय झालंय, वर्क फ्रॉम होममुळे लोक 12-12, 15-15 तास घरी बसतात. त्याचबरोबर टीम कमी लोकांची आहे सध्या बऱ्याच कंपन्यांमध्ये, त्याच्यामुळे प्रेशर त्या माणसावरती असतं मेंटली आणि फिजिकली प्रेशर परत बसण्यामुळे. मग बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या घरी टेबल असेलच असं नाही, माणूस सोफ्यावरती बसतो, कधी कधी लॅपटॉप पोटावरती झोपून लॅपटॉप 2 तक्केज 2 पिलोज वापरतात. त्यामुळे बऱ्याच वेळा मानेचा कव, कमरेचा कव हा विचित्र होतो आणि त्यातनं गादी बाहेर यायला लागते. त्याचबरोबर गादी बाहेर येते म्हणजे काय? गादी बाहेर येते म्हणजे 2 मणके जे आहेत, हे बघा 2 मणक्यांमध्ये एक पाण्याची गादी असते. नॅचरल गादीचं जी आहे ती साधारण 1 ते 1.25 सेंटीमीटर असते. ओके. ती गादीच्या मध्ये न्यूक्लियस पल्पस असतो आणि तो न्यूक्लियस पल्पस म्हणजे चकती. ओके. त्याच्यामुळे आपण इझिली मुवमेंट करतो सगळ्या. तर बऱ्याच वेळा
गादी जी बाहेर येते त्याचं कारण आहे टॉर्क आणि फोर्स किंवा घसरणं किंवा झटका बसणं किंवा फास्ट काहीतरी मुवमेंट करणं. त्यामुळे आपण घरामध्ये बसतोय तर ऑफिसमध्ये बसतोय किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, या कुठल्याही गोष्टीमध्ये आपण 1 तास उभे असू तर 5 ते 10 मिनिटं बसायचं आहे आणि जर बसलेलो असो तर उलटं उभं राहायचं आहे, चालायचं आहे 2-3 मिनिटं. विमानाने प्रवास करतोय, घरातल्या स्वतःच्या गाडीने प्रवास करतोय, रेल्वेतनं प्रवास करतोय, तर मधल्या पॅसेजमध्ये दर 1 तासांनी 2-3 मिनिटं चालायचं आहे. ओके. तर हे झालं उठणं आणि बसण्याचा नियम. त्याचबरोबर कुठली वस्तू तुम्हाला उचलायची आहे तिच्या तोंडासमोर जाऊन ती वस्तू उचलायची आहे. बऱ्याच वेळा आपण असं साईडने उचलतो, तर साईडने उचलण्यामुळे टॉर्क आणि फोर्स हा प्रचंड प्रमाणात वापरला जातो आणि त्याच्यामुळे मसल, क्वाड्रस ऑफ लंबोरम नावाचा जो मसल आहे कमरेच्या तिथला, त्या मसलमध्ये झटका बसतो, कधी कधी मनका तिरका होतो. ओके. बऱ्याच वेळा हे सिलेंडर उचलताना होतं, साईडनी उचलत सिलेंडर किंवा पोतं उचलताना होतं. बरेच असे रुग्ण आमच्याकडे दवाखान्यात येतात की सिलेंडर उचलला आणि पाठ लचकली, कारण ते काम आपलं रोजचं नसतं आणि रोजच्या गोष्टी आपण ज्या करत नाही त्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा चुकीच्या हालचालींमधनं होतात. बऱ्याच वेळा कमोड जे लोक वापरतात, तर कमोडचं वापरत असताना जे लोक बादलीचा वापर करणार आहात टॉयलेट वॉश करण्यासाठी, त्यावेळेस बेसिकली खूप प्रकारच्या इंजुरीज झालेल्या मला दिसल्यात. कारण खाली वागताना ते बकेट घेत असताना बऱ्याच वेळा पाय घसरतो किंवा बकेटनी साईडला ठेवली जाते आणि त्याच्यामुळे कमरेचा तिरकेपणा फार. बेल आमच्याकडे वाजले, उठू नका तुम्ही. कुठल्याही वस्तू उचलत असताना तिच्या तोंडासमोर जाऊन त्या वस्तू उचलल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा आपण किचनची ट्रॉलीज वापरतो, त्या ट्रॉलीजच्या समोर न उघडायचं, साईडनी ट्रॉली उघडायची नाहीये. एखादी वस्तू खाली पडलेली आहे तिच्या तोंडासमोर जाऊन ती वस्तू उचलायची आहे. साईडने, राईट साईड किंवा लेफ्ट साईडने ती उचलायची नाही, म्हणजे आपल्या मणक्याच्या आजूबाजूच्या मसलला, लिगामेंटला इंजुरी होणार नाही. ओके. त्यामुळे हे पोश्चर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण पोश्चर जर पाळलं तर आपली जर्नी ही दीर्घकाळ स्वस्थ राहू शकते, आजार कुठले होणार नाहीत. जर आपण चुकीच्या पोश्चरमध्ये, चुकीचे ॲथलीट्स बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने पळतात, त्याच्यामुळे उड्या मारतात, त्याच्यामुळे बऱ्याच इंजुरीज, लिगामेंटल इंजुरी त्याच्यामध्ये दिसतात. मग त्या ॲथलीट्सला आम्हाला सांगावं लागतं की तुम्ही या पद्धतीने हा चेंज पोश्चरमध्ये केला तर त्यांचे मसल परत रिअलाईन करून दिले, सॉफ्ट टिश्यू रिअलाईन करून दिले तर त्यांची गती वाढते. बरोबर. म्हणजे मला हे माझ्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की जसे जसे लोक येतात तशा तशा पद्धतीने आम्ही त्यांचे पोश्चर पण बदलून देतो. काही वेळा एखाद्याचा हात मागे जातच नसतो, मग त्याला मागे जाण्यासाठी कधी कधी छातीच्या आजूबाजूचे मसल रिलीज केले की तो हात मागे व्यायाम करताना जातो. सूर्यनमस्कार घालतोय पण एक हात खाली जातो, एक हात खाली जात नाही. बरोबर. एक साईडचा खांदा खाली जातो, एक साईडचा जात नाही. मग लोकांना वाटतं की माझं पोश्चर असंच आहे का, तर ते तसं नाहीये. पोश्चर ते रिअलाईन करता येतं. जे काही मसल तुमचे शॉर्ट झालेत त्या मसलला परत मोठं करता येतं. ओके. आणि ज्या मसलमध्ये गुठळ्या झाल्यात, ज्या मसलमध्ये शॉर्टनिंग झालेलं आहे, बारीक झालेलं आहेत, त्या मसलला परत आपल्याला मोठं करता येतं. ओके. म्हणजे मोठं झालेली गोष्ट छोटी करता येते, छोटी झालेली गोष्ट मोठी करता येते. म्हणजे शक्य आहे. हा, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन नावाची ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये 10 सिरीज आहेत. त्यात पहिलं सिरीजमध्ये आपण ब्रेथ नॉर्मल करून देतो पेशंटचा. ओके. बऱ्याच वेळा रुग्ण येतात, सांगतात माझ्या एका नाकपुडीमध्ये श्वास येतोय, माझ्या एका छातीमध्ये श्वास भरल्यासारखं वाटतं पण डावी साईड माझी भरल्यासारखी वाटत नाही. ओके. मग आम्ही ते ब्रेथ सेशन 1 तास चालतं, त्याच्यामध्ये ब्रेथच्या आजूबाजूचे पेक्टोरियस, रिपकेजच्या आजूबाजूचे मसल सगळे रिलीज करून देतो आणि त्याच्यानंतर पेशंटला श्वासोश्वास इतका हलका वाटतो की मी पहिल्यांदाच जन्मलोय किंवा मी पहिल्यांदाच श्वास घेतोय का असं वाटायला लागतं, फिलिंग येतं. सेकंड सेशनमध्ये आपण लोकांचं फिट बॅलन्स करतो. ओके. फिटमध्ये दोन्ही पायांचे तळवे पेशंटला, आता हे ज्यांना खरंच तुमचे पायाचे ठसे आपण फक्त लहानपणी घेतो, जन्मल्यानंतर आपण बालकाचे ठसे घेतो, तसं आपले ठसे आपण स्वतः उभं राहावं. A4चे 2 व्हाईट कलरचे पेजेस घ्यायचेत, पेन्सिलनी मार्किंग करायचं पायाच्या भोवताली पूर्ण, आणि पूर्ण मार्किंग केल्यानंतर दोन्ही पायामध्ये आपल्याला फरक दिसतो की आपला उजवा पायाचा लांबी रुंदी, डाव्या पायाची लांबी रुंदी, त्याच्यामध्ये बदल बरेच दिसतात. काही लोकांचा फ्लॅट फूट असतो, काही लोकांचं सुपायनेशन असतो, काही लोकांचं प्रोनेशन असतं. म्हणजे एक लक्षात घ्या, आणि त्याच्यावरनं तुमचा पेल्विस आणि त्याच्यावरनं तुमचे खांद्यांची हालचाल ही अपेक्षित असते. मग आपण फूड बॅलन्स केलं तर बऱ्याच वेळा लोकांची कंबरदुखी बंद होते. इंटरलिंक आहे सगळं. त्याचबरोबर थर्ड सेशनला आपण लॅटरल बॉडी बॅलन्स करतो. शरीराची बाहेरची बाजू, लॅटरल बाजू, कानापासून ते पायाची लॅटरल बाजू अँकलपर्यंत, ते
त्यातले सगळे मसल रिअलाइन केले जातात आणि रिजनरेट केले जातात. ते पण सगळे सेशन हे 1 तास चालतात. त्याच्यामध्ये आपण रिअलाइनमेंट, रिमसल, जिथे जिथे गुठळ्या बनलेल्या आहेत, जिथे जिथे लिम्फ नोड साठलेले आहेत ते रिलीज केले जातात. ओके. चौथं सेशन जे आहे त्यामध्ये कोर म्हणजे आतमधली बाजू, गुडघ्याची आतमधली बाजू, अँकलच्या आतमधली बाजू, तुमचं ग्रोईंग रिजन. बऱ्याच वेळा बघा डिलेव्हरीज होतात, डिलेव्हरीज झाल्यानंतर त्या स्त्रियांचे युटरस खाली सरकतात, पेल्विक फ्लोअरचे मसल्स जे आहेत ते सगळे खाली सरकतात आणि त्याच्यामुळे तिथली ताठरता कमी झालेली असते आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कंबर दुखते, मसल विकनेस येतो. बरं. मग ते मसल आपण परत वरती घेऊन जायचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर दाताच्या आतमधले मसल रिअलाइन केले जातात चौथ्या सेशनमध्ये. लेवल 5 मध्ये आम्ही पुढची शरीराची बाजू, पूर्ण रिपकेज, दोन्ही मांड्यांचा भाग, शरीराची पुढची बाजू. लेवल 6 मध्ये बॅकलाईनचे सगळे मसल्स, तुमचं पेल्विस, टेलबोन, हे सगळं रिअलाइन केलं जातं. 7 सेशनमध्ये हेड नेक बॅलन्स पोश्चरसाठी, ज्यांची मान पुढे गेलेली आहे, मान मागे गेलेली आहे, मान तिरकी झालेली आहे, मानेचा एक कान पुढे एक कान मागे आहे, असे बरेच वेगवेगळे पेशंट आपल्याकडे स्पाईनमुळे येतात, पण त्यांचं पोश्चर आपण रिअलाइन करतो. 8व्या सेशनमध्ये आपण दोन्ही पायाचं बॅलन्सिंग करतो की दोन्ही पाय त्यांचे एक दुसऱ्याशी बॅलन्स आहेत का नाही. पेशंटला उभं करतो, डोळे झाकून चेक करायला सांगतो की तुमचं वजन कुठल्या पायावर आहे, उजव्या पायावर आहे, डाव्या पायावर आहे, बाहेरच्या बाजूला आहे, आतमधल्या बाजूला आहे. आणि त्यासाठी एक पिलोज आम्ही बनवून घेतला, त्याच्या पिलोजवरती उभं केलं जातं डोळे बंद करून. तो पिलो ग्रॅव्हिटीनुसार हालतो आणि समजतं की पेशंटचं सगळ्यात जास्त वजन कुठल्या बॉडीच्या प्रेशरवरती आहे. मग त्याचबरोबर लेवल 9 मध्ये दोन्ही हाताचं बॅलन्स केलं जातं. असं 10 सेशनमध्ये पूर्ण इंटिग्रेट केली जाते बॉडी, रिअलाइन द स्ट्रक्चर, रिअलाइन द बॉक्सेस आणि पूर्ण पोश्चर हे सरळ केलं जातं. ओके. आणि हे कशा प्रकारचे पेशंट असतात ज्यांना असं वाटतं की आपलं काही ना काहीतरी आपलं इम्बॅलन्स आहे किंवा दुखापत झाली किंवा दुखतंय, ह्याच्यासाठी अखंड प्रोसेस असते की कोण आलं की बा माझा बॅलन्स नाही की त्याच्यासाठी एक असं असतं? बेसिकली आपल्याकडे मॅक्झिमम पेशंटच येतात, कारण एक लक्षात घ्या, ज्यावेळेस पोश्चर बदलतं तोपर्यंत पेशंटला जोपर्यंत पेन चालू होत नाही तोपर्यंत कोणीच कुठल्या डॉक्टरकडे जात नाही. बरं. आरशात दिसतंय की माझे 3 वर्ष झाले फोटोमध्ये माझा खांदा वर खाली आहे, पेल्विस माझा पुढे मागे गेलाय, पण ज्या दिवशी पेशंटला दुखायला लागतं, पेन सहन होत नाहीये, बसू शकत नाहीये, चालू शकत नाहीये 5 मिनिटं, तेव्हा ते पेशंट डॉक्टरकडे ॲक्च्युली येतात. बरोबर. पण हे पोश्चरमुळे बरेच ॲथलीट्स प्लेयर माझ्याकडे येतात की ज्यांना बॉल स्पिन होत नाहीये, बॉलचा स्पीड वाढत नाही, अशा लोकांचे पण स्पीड वाढलेत. ज्यांना पळताना ॲथलीट्स लोकांना पळण्याचा स्पीड वाढवायचा आहे, असे बरेच प्लेयर्स आमच्या दवाखान्यात त्यासाठी येतात. त्याचबरोबर ज्यांची कंबरदुखी आहे, स्लिप डिस्क आहे, सायटिका आहे, गादी बाहेर आली आहे, नसा दबल्यात, 10 मिनिटाच्या वर चालता येत नाहीये, खूप चालताना एनर्जी वाया जाते आहे, दमल्यासारखं होतं आहे, थकून गेल्यासारखं होतं की 2 मिनिटं चाललं आता बसावं असं वाटतं. अशा प्रकारच्या पेशंटमध्ये मग आम्ही पोर्शन परत रिअलाइन करतो, सगळे बॉक्सेस रिअलाइन करतो, सगळे स्ट्रक्चर रिअलाइन करतो आणि पेशंट कॅन फील फर्स्ट डे एकदम हॅपी. ओके, नाईस. कारण सगळं मोकळं होऊन जातं. बरोबर. आता आपल्याला जर स्वतःला पडताळून पाहायचं असेल की माझं पोश्चर बरोबर आहे की चुकीचं आहे, तर ते कसं करता येईल? त्यासाठी आपण आपलं स्वतःचं पोश्चर जे आहे ते आरशासमोर उभं राहावं आणि स्वतः चेक करावं की आपले खांदे कसे आहेत, आपल्या पेल्विसचा भाग कसा आहे, गुडघ्याचा भाग कसा आहे, किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं साधारण एक 6 फुटावरनं पुढची बाजू, मागची बाजू, राईट बाजू, लेफ्ट बाजू हे चेक करावं आणि ते चेक केल्यानंतर त्याचे फोटो बघावेत स्वतः पडताळून की आपलं पोश्चर कसं आहे. तुम्ही जसं योग्य म्हणालात की जेव्हा जोपर्यंत दुखत नाही, जोपर्यंत असं वाटत नाही की आता जायची वेळ आली डॉक्टरांकडे, तोपर्यंत कोणी जात नाही. घरच्या घरी काही ना काहीतरी करून बघतात आधी, किंवा पहिले तर इग्नोर करतात, पूर्णपणे दुर्लक्ष करतात त्या गोष्टीकडे. आज 2 दिवस झोपून बघू मग होईल असं करतात आणि मग म्हणजे हा बेसिक सगळ्यांचा एक अप्रोच आहे. तर अशा बाबतीत जर का आपण डिस्कस करायचं झालं की पहिल्या एकदम प्राथमिक पातळीवर काही दुखापत झाली की ती कशा प्रकारे त्याच्याकडे बघावं की स्वतःहून आधी काय करता येऊ शकतं का, ह्याच्याबद्दल काही सांगाल का? कुठल्याही प्रकारची इंजुरी किंवा कुठल्याही प्रकारचा ट्रॉमा म्हणजे काय, तर मेडिकल लँग्वेजमध्ये ट्रॉमा म्हणजे एखादा पाय लचकला किंवा कंबर लचकली किंवा आपण झोपेत कंबर लचकली, मान लचकली, किंवा मी चालतोय आणि चालता चालता झटका बसला, गाडीवरती चाललेलो आहे, गाडीवरती ब्रेक दाबला, स्पीड ब्रेकरवरती
दचका बसून कमरेवरती आघात झाला किंवा एखादी वस्तू उचलतोय. बऱ्याच वेळा दिवाळी दसऱ्यामध्ये बघा घर आवरायला निघतं आणि त्यावेळेस बरेच प्रकारचे इंजुरीज पेशंटला होतात घरच्या घरी. तर हे कुठल्याही प्रकारची इंजुरी झाल्यानंतर किंवा कुठल्याही प्रकारचा ट्रॉमा झाल्यानंतर पहिली लक्षणं काय आहेत याच्याकडे सगळ्यांनी बघितलं पाहिजे की कंबर दुखतीये, सिव्हिअर दुखतीये आणि त्या पहिल्या कंडिशनमध्ये पेशंटचं फिलिंग काय, त्याला काय सिम्पटम्स आहेत, त्याला कोणती लक्षणं आहेत हे बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर शेकल्यानंतर बरं वाटतंय, बर्फाचा शेक घेतल्यानंतर बरं वाटतंय, गरम पाण्याचा शेक घेतल्यानंतर बरं वाटतंय, ठीक आहे, 4 दिवसामध्ये ती कंबर थांबली आहे तर इट्स अ गुड. ओके. त्याचबरोबर असं जर झालं तर घरच्या घरी दुःख दबाव लेप किंवा बजरंग लेप मार्केटमध्ये मेडिकलमध्ये मिळतात, ते गरम पाण्यात घालून तिथं लावावेत मानेला, कमरेला. त्याचबरोबर वाफारा, घरच्या घरी आपण वाफारा घेऊ शकतो. प्रत्येकाच्या घरी कुकर असतो, कुकरची शिट्टी काढायची आहे, तिथे हिरवा पाईप लावायचा. निरगुडीची पानं एक साधारण 15 ते 20 पानं निरगुडीची, एरंडाची पानं साधारण 4-5, दशमूळ भरड आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळते, ती साधारण एक 3 ते 4 चमचे दशमूळ भरड, मीठ, खडे मीठ 2 ते 3 चमचे हे कुकरमध्ये टाकायचे आणि त्याचा चांगला वाफारा मानेपासून कमरेपर्यंत एक साधारण 20 ते 25 मिनिटं द्यायचा आहे. असं एक 10 दिवस केल्यानंतर कंबर पूर्ण थांबली आहे तर हे चांगलं लक्षण आहे. ओके. पण हे करूनही हे करत असताना त्याचबरोबर काही योगासनं करणं, जसं सूर्यनमस्कार आहेत, तर सूर्यनमस्कार यामध्ये प्रत्येक पोझिशनमध्ये कमीत कमी 10 सेकंदचा एक सूर्यनमस्कार, एका स्थितीमध्ये 10 सेकंद थांबणे, त्यानंतर 20 सेकंद थांबून एक सूर्यनमस्कार मारणे, 30 सेकंद थांबून एक सूर्यनमस्कार, असे 3 सूर्यनमस्कार सावकाश मारायचेत. हे सावकाश मारत असताना पृथ्वीच्या जवळ चाललो आसन स्थितीमध्ये तर श्वास सोडायचा आहे आणि पृथ्वीच्या वरती चाललो तर श्वास घ्यायचा आहे. ओके. आणि जेवढं जास्तीत जास्त प्रत्येक 5 सेकंदानंतर त्या पोझिशनमध्ये जायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपण आता पहिला नमस्कार केला, दुसऱ्या पोझिशनला आपण वरती जातो, वरती गेल्यानंतर जास्तीत जास्त हात मागे घेऊन जायचा प्रयत्न करायचा आहे. एका स्थितीला थांबलोय की अजून श्वास सोडायचा, अजून मागे जायचं आहे. असे सूर्यनमस्कार चालू करणं आणि ते सूर्यनमस्कार मारल्यानंतर पेन कमी झालाय, इट्स अ गुड साईन. ओके. मग हे सगळं करूनही पेन कमी होत नाहीये आणि पेनची सिव्हिअरिटी वाढते आणि सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडलेली आहे. सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडलेली ही धोक्याची पहिली घंटा आहे. ओके. जर सकाळी उठल्यानंतर मान अवघडते किंवा रोज सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते आणि अर्धा एक तासानंतर मला काही होत नाहीये, अर्धा एक तासानंतर मला काही होत नाही, मग दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते, तर त्याला म्हणायचं की तुमची डिस्क जी आहे ती बाहेर पडली आहे. ओके. 2 मणक्याच्या मध्ये पाण्याची गादी असते, पाण्याच्या गादीमध्ये मध्यभागी न्यूक्लियस पल्पस म्हणजे चिकट पदार्थ 80% भाग हा जेली आहे आणि ती जेली जी आहे ती बाहेर पडते पहिल्या स्टेजमध्ये बाहेर पडली तर ते ऑटोमॅटिक मी तुम्हाला म्हणलं हे 4-5 दिवसाचा किंवा 10 दिवसाच्या क्रमामध्ये ती पूर्ण बरी होते. कारण ॲन्युलस फायबरचं काम आहे जेलीला आतमध्ये ठेवणं. बरोबर. पण टॉर्क आणि फोर्स जास्त होता, झटका जोरात बसला आणि त्याच्यामुळे गादी पूर्ण बाहेर आली आणि गादी बाहेर आली 9ला चिकटते. अशा वेळेस रोज सकाळी उठल्यानंतर पेशंटची कंबर अवघडते. मग कंबर अवघडत असेल तर तिथे तुम्हाला डॉक्टरांना दाखवून चांगल्या मॅन्युअल थेरपीज घेतल्या तर ती गादी परत आत जाऊ शकते. ओके. पण तेच बरेच लोक मग त्यावेळेस काही वेळा काही पेशंटमध्ये एका विशिष्ट मुवमेंट केली तर मुंग्या येतात, काही पेशंटला 24/7 मुंग्या असतात, कंटिन्युअस मुंग्या असतात. मग कंटिन्युअस मुंग्या असलेला पेशंट दवाखान्यात जातो, कधीतरी मुंग्या येतात ते म्हणलं की पेशंट दवाखान्यात जात नाही आणि त्या अंगावरती काढतो आणि त्याच्यानंतर कालांतराने अजून काही दिवसानंतर ती गादी अजून बाहेर पडते. एखादा परत इन्सिडेंट झाला, ट्रॉमा झाला आणि ती गादी बाहेर पडले की पाय बधीर होतो. मग पाय बधीर झाल्यानंतर बऱ्याच पेशंटमध्ये कोणतीही लक्षणं नसतात, बधिरतेमुळे पेशंटला पेन समजत नाही, मुंग्या समजत नाही आणि ती बधिरता काही काळ तशीच राहिली आणि गादी अजून बाहेर पडली तर पेशंटचा फूट ड्रॉप म्हणजे पायातली चप्पल निसटते, पेशंटला समजत नाही, रस्त्यावरती चाललाय, 2-4 पावलं चालले, 7-8 पावलं चालले की चप्पल निसटते. मग कालांतराने चप्पल बसतच नाही पायामध्ये आणि पेशंटला पाय अक्षरशः म्हणजे उचलून असं टाकावं लागतं, पाय वरती होत नाही, पायाची बोटं वरती होत नाही आणि काही पेशंटमध्ये डायरेक्ट पायाचा पॅरालिसिस म्हणजे पूर्ण पाय हा लकवा झोपून राहतो पेशंट, तिथे पायाची हालचाल होत नाही, स्पर्श समजत नाही, लघवी झालेली समजत नाही,
टॉयलेट झालेली समजत नाही, हे त्याची शेवटची अवस्था. ओके. म्हणून पेशंटनी सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला कंबर अवघडत असेल तर नक्कीच चांगल्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे. ओके. नाहीतर ते कुठच्याही पॅरालिसिसपर्यंत जातं मग ते. बोलू शकतो. मग अशी तुम्ही म्हणालात की तुम्ही ज्या रेमेडीज सांगत होतात एक दोन, त्याच्यात तुम्ही म्हणालात की गरम किंवा थंड ह्याचा शेक देतो आपण. तर कधी कोणता द्यायचा हे कन्फ्युजन होतं बरेचदा. बरोबर. तर ते काय सांगाल? गरम पाण्याचा शेक जो आहे, जिथे सूज आली आहे, जिथे सूज आली आहे आणि जिथे सूज येऊन कडक झालेलं आहे तिथे गरम पाण्याचा शेक द्यावा. आणि जिथे मसल स्टीफ झालेत, जिथे पेशंटला आगाग झाल्यासारखं वाटतंय, तिथे थंड पाण्याचा शेक द्यावा किंवा बर्फाचा शेक द्यावा. ओके. असं आहे. कारण ते मला पण बरेचदा असं कन्फ्युजन होतं की मी पाठ लचकले इथे समजा, तर नक्की काय लावायचं तिथे. जिथे बर्निंग होत आहे, जिथे भुसकल्याप्रमाणे वेदना होतात, एकदम तीक्ष्ण वेदना आहेत, ती पित्तामुळे आहे, तिथे तुम्ही थोडंसं बर्फाने शेका. ओके. आणि जिथे स्पाझम आहे, अवघडलंय, कडक झालंय, तिथे तुम्ही गरम पाण्याचा शेक घ्या. ओके. क्लिअर. तुमच्या बोलण्यातनं पण आता मगाशी तुम्ही बऱ्याचशा आयुर्वेदिक रेमेडीज पण सांगितलं. बरोबर. तर तुम्ही तुमच्या अप्रोचबद्दल सांगाल का, की तुम्ही ज्या प्रकारे पेशंट किंवा हाताळत असता हे सगळं, तर तुमचा अप्रोच काय, स्कूल ऑफ थॉट काय आहे किंवा ते कसं आहे तुमचं? माझ्याकडे सर, मी सर नका बोलू ना. बेसिक एज्युकेशन माझं BMS झालेलं आहे. ओके. मी आयुर्वेद शास्त्रात MD रसशास्त्र आणि भैषज्य कल्पना म्हणजे आयुर्वेद मेडिसिनमध्ये माझं MD झालं आहे. आणि त्याचबरोबर माझे जवळजवळ 30 ते 35 कोर्सेस बाहेर झाले. त्याच्यामध्ये इंटिग्रेशन केलं आहे मी सगळ्या कोर्सेसचं, म्हणजे ज्यामध्ये मॅन्युअल थेरपी मी स्वतः करतो, ज्याच्यामध्ये पहिला कोर्स माझा क्रायरोप्रॅक्टर म्हणजे बोन सेटिंग, जे बोन मिसअलाइन झालेत किंवा एखादा पाठीचा मणका पेशंटचा हल्ला, मागे आला, फॅसेट लॉक झाला आहे आणि त्याच्यामुळे पेशंटला सायटिकाचा त्रास झाला आहे, स्लिप डिस्कचा त्रास झाला आहे, ते आम्ही क्रायरोप्रॅक्टर सेशननी तो मणका जो तिरका झाला आहे किंवा पुढे गेला आहे किंवा मागे गेला आहे किंवा वर खाली झाला आहे, त्याला आम्ही रिअलाइन करतो. ओके. त्याला म्हणायचं क्रायरोप्रॅक्टर. क्रायरोप्रॅक्टर म्हणजे थोडक्यात बोन सेटर. आणि बोन सेटर ही संकल्पना भारतामध्ये पूर्वीपासून आहे. म्हणजे हाडवैद्य परंपरा. हाडवैद्य म्हणजे तुम्ही जर बघितलं, भारतात, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच खेडेगावात लोक अशी आहेत की जुनी लोक जी आहेत ती एखादं मोडलेलं हाड किंवा सरकलेलं हाड ओढून बसवतात त्या जागेवरती. आणि आयुर्वेद शास्त्रात अष्टांग हृदयमध्ये, भग्न चिकित्सेमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की जे काही बोन मिसअलाइन झालंय, वर गेलंय, खाली गेलंय, उजवीकडे गेलंय, डावीकडे गेलंय, त्याला परत त्याच्या स्वस्थानात बसवावं. मग ही गुरुपरंपरा आहे. असं नाहीये की कोणीतरी आलं पटकन शिकेल, कारण इट्स अ प्रॅक्टिस. तर क्रायरोप्रॅक्टर ही खूप चांगली ब्रांच आहे. त्याच्यामध्ये आम्ही नर्वोस्कोप नावाचं एक मशीन आम्ही अमेरिकेतनं आणलं आहे. यामध्ये आम्ही पाठीच्या पहिल्या मणक्यापासून ते साधारण माकड हाडापर्यंत हे मशीन लावतो. उजव्या साईडची 9 रूट आणि डाव्या साईडची 9 रूट. एक्झॅक्ट पेशंटचा मणका जो आहे तो कुठल्या दिशेने बाहेर आलाय आणि किती महिन्यापासून ती इंजुरी आहे, म्हणजे 3 वर्षापर्यंत आपल्याला त्यात आलेख मिळतो की नक्की पेशंटचा कुठला भाग हा बिघडलेला आहे. ओके. मग हे नर्वोस्कोप नावाचं मशीनने आम्हाला ग्राफ पण मिळतात की पेशंटचं पेन कुठल्या साईडला आहे, कधीपासून आहे, ॲक्यूट आहे, क्रोनिक आहे, आणि त्याचबरोबर कुठला मणका हा बेसिक पहिला हल्ला आहे आणि कुठला मणका हल्ल्यामुळे कुठले मणके अजून हल्लेत. म्हणजे बऱ्याच वेळा बघा, एखादं हे तिरकं झालं तर कधी कधी कारण हे खाली असू शकतं, कधी कधी कारण हे वरती असू शकतं. रूटकॉज तुम्ही जोपर्यंत बरा करत नाही तोपर्यंत तो मणका परत रिअलाइन होत नाही. ओके. बेसिक क्रायरोप्रॅक्टरचा फंडामेंटल रूल आहे की सगळेच मणके मोडायचे नाही आहेत. आज काय झालंय, फॅट झालंय, लोकांना वाटतं की मला डोक्यापासून पायापर्यंत सगळंच मोडून घ्यायचं आहे. पण तसं करू नका. तसं केल्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही मिसअलाइन करता बऱ्याच गोष्टी. म्हणजे हे मी प्रॅक्टिसमध्ये माझ्या बरेच लोक येतात, त्यांनी आधीच व्हिडिओ माझ्या इकडे यायच्या आधी कमीत कमी 400-500 व्हिडिओज फॉरेनचे बघितलेले असतात की मान मोडली आहे, शोल्डर मोडलेला आहे, एल्बो मोडलेला आहे, रिस्ट जॉईंट मोडलेला आहे, पाठीचे बरेच मणके दोन्ही साईडनी मोडलेले आहेत. तर असं न करता स्पेसिफिक रूट कॉज जर बघून क्रायरोप्रॅक्टर सेशन दिलं तर इट्स अमेझिंग रिझल्ट्स. त्याचबरोबर मग मी पुढे व्हिसरल मॅनिप्युलेशन करतो. आम्ही डोक्यावरती पेशंटचे हात ठेवतो आणि चेक करतो की नक्की पेशंटला
त्रास जो होतोय सायटिका, स्लीप डिस्क, कंबरदुखी किंवा मानदुखीचा त्रास हा कशामुळे होतोय, म्हणजे बऱ्याच वेळा डोक्यावरती हात ठेवल्यानंतर समजतं की इट इज अ प्रॉब्लेम न्यूरोलॉजिकल आहे का, म्हणजे नर्व्ज ज्या आहेत पेशंटच्या 33 मणक्यातनं 33 कशेरुका, मज्जातंतू, नर्वस दोन्ही साईडनी गेलेल्या आहेत आणि त्या मेंदूमधनं गेलेल्या आहेत. तर मेंदूमधनं गेलेल्या असताना मेंदूच्या आजूबाजूचं फ्लुइड, त्याला क्रेनिओसॅक्रल फ्लुइड म्हणतात, ते फ्लुइड मिसअलाइन होतं. ते मिसअलाइन झालं तर बऱ्याच वेळा पेशंटचं मेन रूट कॉज डोक्यामध्ये असतो आणि आपण ट्रीटमेंट सगळी मानेत कमरेत देत असतात. बरोबर. तर हे खूप महत्त्वाचं आहे. जर ब्रेनमध्ये फॉल्ट असेल आणि तुम्ही ब्रेनला जर ट्रीटमेंट दिली तर पेशंट फर्स्ट डे सांगतो आय एम फिलिंग बेटर. बरोबर. जसं मेंदूच्या आजूबाजूचं जे फ्लुइड आहे त्याला रिअलाइन करणं, क्रेनिओसॅक्रल थेरपी त्याला म्हणतात, किंवा न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन. न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशनमध्ये व्हाईट ड्युरा मॅटर, स्पायनल कॉर्ड जी आहे ती बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये शॉर्ट होते, फायब्रोसिस होतं, तिथे गुठळ्या बनतात किंवा शॉर्ट होते किंवा मोठी होते, त्याला परत रिअलाइन करणं. ओके. इट्स अ अमेझिंग ट्रीटमेंट. म्हणजे पेशंट फर्स्ट डे सांगतो की सर खूप दिवसांनी बरं वाटतंय. म्हणजे लोक रडतात अक्षरशः, काही पेशंट तर रडतात की सर इतक्या वर्षापासून मी अंगावर काढले आणि इट्स अमेझिंग. त्यानंतर मग आपण चेक करतो की व्हिसरल ऑर्गनमध्ये प्रॉब्लेम आहे का. व्हिसरल ऑर्गन म्हणजे काय, तर आपल्या पोटामध्ये जवळजवळ 13 ते 15 वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. जसं स्टमक, डिओडिनम, लिव्हर, यकृत, स्प्लीन, प्लिहा, किडनीज, राईट किडनी, लेफ्ट किडनी. आपले सगळे इमोशन जे आहेत ते सगळे इमोशन आपल्या ऑर्गनमध्ये स्टोअर होत असतात. ओके. आपलं सुख, आपलं दुःख, आपलं काम, क्रोध, शोक, भय, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, या सगळ्या भावना या तुमच्या सगळ्या ऑर्गनमध्ये स्टोअर होत असतात. ओके. कोणी काहीतरी बोललंय ते सगळं मेरे दिल को लगी हुई चोट मैं कभी भूल नाही सकता. आपल्याला एखादी गोष्ट कोणतरी काहीतरी बोललेलं असतं आणि ते इतकं मनात डीपमध्ये राहतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार निर्मिती होत असते. ओके. तर हे ऑर्गन मिसअलाइन होतात. म्हणजे काय, तर ते ऑर्गनची स्वतःची मोबिलिटी आहे. मोबिलिटी म्हणजे स्वतःची हालचाल आहे. प्रत्येक ऑर्गन एक विशिष्ट पोझिशनला हलतो. जसं लिव्हर आहे, तो लिव्हर वरती जातो, आतमध्ये जातो, परत बाहेर येतो, परत खाली जातो. किडनीज दोन्ही कंटिन्युअस तुमच्या अशा हालत असतात आतमध्ये, इंटरनल, आणि हे स्वतः पेशंटला फील होतं. एखादी किडनी हलायचं बंद झालं तर तिथले स्त्रोतस, आयुर्वेदशास्त्राने तिथलं स्त्रोतस म्हणजे तिथे पोकळी जी आहे त्या पोकळीमधला वाहणारं द्रव किंवा एन्झाईम्स किंवा वेगवेगळी घटक द्रव्य ते अडचण येते आणि ते अडचणीत आले की तुमच्या आजाराची निर्मिती होते. तसंच डिओडिनम आहे, सिकम आहे, हे सगळे ऑर्गन जेव्हा हलणं बंद होतं किंवा फ्रोज होतात त्यावेळेस स्टार्ट डिफरंट मग पाठीच्या आजूबाजूच्या भागामध्ये कडकपणा जाणवा लागतो, दगडासारखी पाठ होते, कडक होते, पोश्चर बदलतं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ते सगळे मसल पूल होतात, कारण ऑर्गन फ्रोज झाला तर तो हालतच नाही, तिथे सगळे लिगामेंट टाईट होऊन जातात. मग आम्ही डोक्यावरती हात ठेवून पहिलं प्रायमरी फॉल्ट आज काय, प्रायमरी फॉल्ट इज ऑर्गन इम्बॅलन्स, प्रायमरी फॉल्ट इज ब्रेन, और प्रायमरी फॉल्ट इज मस्क्युलर स्केलेटर मधनं डिस्क बाहेर आली आहे म्हणून तो प्रॉब्लेम आहे का. बऱ्याच वेळा डिस्क पण बाहेर आलेली असते, लिव्हरमध्ये प्रॉब्लेम असतात आणि त्याचबरोबर मेंदूमध्ये प्रॉब्लेम असतात. मग आम्ही त्यातलं स्कॅटर्ड करतो की आज जास्त प्रॉब्लेम कुणामुळे. जर प्रॉब्लेम 70% लिव्हरमुळे, 20% प्रॉब्लेम तुमच्या स्पाईनला आहे आणि 10% नर्वस सिस्टीमला आहे, तर वी फर्स्ट 70%ला प्रायोरिटी देतो की तो ऑर्गन आपल्याला पहिला बॅलन्स करायचा आहे. आणि ते बॅलन्स केल्या पेशंटला खूप दिवसानंतर काहीतरी हलकं झाल्यासारखं वाटतं, इझी मुवमेंट होते, खाली वाकायला इझी होतं. जो पेशंट वाकूच शकत नाही आहे तो फर्स्ट डे जमिनीला खाली वाकायला लागतो, बिकॉज ऑफ तिथला टाईटनेस सगळा निघून जातो. राईट. तर हे पहिलं आम्ही डोक्यावरती हात ठेवून चेक करतो की नक्की प्रायमरी फॉल्ट काय. बरोबर. त्यानंतर आम्ही नाडी परीक्षा करतो. नाडी परीक्षेमध्ये पेशंटचे जेंट्स पेशंट असेल तर त्याचा उजव्या हातावरती दोषांची नाडी बघतो आणि डाव्या हातावर धातूंची नाडी. दोषांच्या नाडीमध्ये वात, पित्त, कफ काय आहे, आता शरीरातले ते तिन्ही घटकद्रव्य कसे आहेत, ते स्वस्थानात आहेत का, आणि कुठले घटकद्रव्य वाढलेत आणि कुठले घटकद्रव्य हे कमी झालेत. मग त्या वाताचे परत 5 प्रकार आहेत: प्राणवायू, उदान, समान, अपान आणि व्यान.
व्यानाचं काम आहे सगळ्या शरीरामध्ये संचार करणं, सगळ्या शरीरामधली स्पंदनं, सगळ्या शरीरामधली रक्ताची वाहनं आणि सगळ्या स्रोतसांना सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या व्यानामुळे आहेत. स्पंदनं सगळी व्यानामुळे आहेत. तर पेशंट म्हणतो की बऱ्याच वेळा मला धडधडते फार, तर धडधडणं हे व्यानवायूचं काम आहे. मग ते व्यवस्थित होत नाहीये, बिघडलाय तिथला वायू. उदानाचं काम आहे बल, वर्ण, स्मृती, क्रिया, हालचाली. उदान पेशंटचा बिघडला तर तो पेशंट सतत ड्राउजी राहतो, विकनेस आल्यासारखं वाटतं त्याला, काही करूशी वाटत नाही, अरुची, रुल्लास, मला काहीच सतत मला कंटाळा येतो किंवा मला काही करायची इच्छाच होत नाहीये. कुठल्याही हालचाली करताना त्याला विकनेस जाणवतो, कुठल्याही हालचालीमध्ये तो थकून जातो. मग हे सगळं आम्ही नाडीतनं डायग्नोसिस आयुर्वेदिक पद्धतीने करतो की हा नक्की आत्ता त्याच्या शरीरामधले दोष काय आहेत, त्याचे धातू काय आहेत, त्याचबरोबर त्याची स्त्रोतसं कशी आहेत. स्त्रोतसं म्हणजे शरीरामधले जे काही ऑर्गन्स आहेत, मुवमेंट करणारे सगळ्या प्रकारच्या हालचाली करणारी जी पुरुषवह स्त्रोतस, म्हणजे आता काय पुरुष म्हणजे मलाला बाहेर टाकताना काही अडचणी आहेत का, मूत्राला बाहेर टाकताना काही अडचणी आहेत का, घामाला बाहेर टाकताना काही अडचणी आहेत का. त्याचबरोबर मनोवह स्त्रोतस म्हणजे आपलं मन. मग बऱ्याच वेळा मन जे आहे ते अतिविचार करतं काही लोकांचं, आणि अतिविचार, अतिचिंता, अतिस्ट्रेस, थोडं जरी कोणी काहीतरी बोललं की रडायला लागतात काही लोकांना किती काही बोललं तरी त्याचा काही फरक पडत नाही. अशा 2 एक्सटेंड लेवलची लोकं येतात. बऱ्याच वेळा मग काही ऑफिसेसमध्ये इतका स्ट्रेस दिला जातो किंवा इतक्या प्रकारचं प्रेशर दिलं जातं, वर्क प्रेशर, आणि बऱ्याच वेळा लोन्स असतात, बाकीच्या घडामोडी असतात, मुलांच्या फिया असतात, त्याच्यामुळे डोक्यावरती येणारं प्रेशर आणि त्यातनं सुरू होणारी मानदुखी आणि कंबरदुखी. मग आपल्याला ते डायग्नोज करावं लागतं की हे फॅक्टर इमोशनमुळे, हे फॅक्टर तुमच्या नर्वस सिस्टीममुळे, हे फॅक्टर तुमच्या न्यूरोलॉजिकलमुळे, का अजून कुठले आजार शरीरामध्ये आहेत. राईट. मग हे आपण नाडी परीक्षा करून हे सगळं ठरवतो की एक बेसिक निदान करतो. मग त्याबरोबर पेशंटचं आम्ही एक्सरे बघतो. एक्सरेमध्ये मणका किती तिरका झाला आहे, किती सरळ आहे, 2 मणक्यातलं अंतर कसं आहे, 2 सॅक्रममधलं अंतर कसं आहे, हे सगळं चेक करतो. MRI चेक केला जातो, गादी किती % बाहेर आहे, एपिकॅनोलचा डायमीटर आत्ता किती आहे. त्यानंतर पेशंटची जिलेट टेस्ट करतो. जिलेट टेस्ट म्हणजे पेशंटला आम्ही बसून पुढे वाकायला लावतो आणि फॅसेट मूव्ह होतोय की नाही, 2 मणक्यामधली स्पेस ती क्रिएट होतीये का नाही ते चेक करतो, आणि त्या पेशंटला स्वतःला दिसतं कॅमेऱ्यामध्ये. आमच्याकडे तशा प्रकारचं एक सॉफ्टवेअर आहे. ते बघितल्यानंतर पेशंट स्वतःहून सांगतो की हो इथे मला त्रास आहे. मग त्याच्यावरनं आपण एक प्राथमिक निदान करतो की आत्ता पेशंटला त्रास कशामुळे. बऱ्याच वेळा पेशंटची गादी बाहेर आलेली नसते, पण पेशंट कॉन्स्टिपेशन असतो. बऱ्याच वेळा पेशंटचं पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि त्यातनं कंबरदुखी. काही लेडीज येतात, त्यांचे पिरियड्सचे प्रॉब्लेम असतात आणि त्यामुळे कंबरदुखी. काहींना किडनी स्टोन असतो त्यामुळे कंबरदुखी. म्हणजे हा सब्जेक्ट तो खूप वास्ट आहे. बरोबर. आणि प्रत्येक पेशंट टू पेशंट तो आपल्याला कस्टमाइज करावा लागतो. मग हे सगळं आम्ही चेक करतो आणि चेक करून ठरवतो की बाबा याचं एक प्राथमिक निदान काय, आणि त्या निदानानुसार मग कस्टमाइज आपण ट्रीटमेंट प्रत्येक पेशंटला देतो. राईट. डॉक्टर, तुम्ही जवळजवळ 15-17 हजारपेक्षा जास्त लोकांबरोबरचं निदान केलं, त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे, बरं केलेलं आहे. आणि तुमची स्वतःची एक इंटरनल प्रोसेस जी तुम्हाला म्हणालात की दरवर्षी तुम्ही विविध नवीन नॉलेज घेण्यासाठी पण विविध ठिकाणी जाता. बरोबर. तर एवढ्या लोकांबरोबर काम केल्यानंतर सुद्धा हे नवीन नॉलेज का घेतलं पाहिजे, किंवा तुम्ही त्याच्यासाठी का जाता, आणि त्याचे बेनिफिट्स किंवा त्याचे फायदे काय होतात पेशंटना. अपग्रेडेशन हे जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक फील्डमध्ये. जी गोष्ट बरी व्हायला किंवा जी गादी आज जायला मला 3 वर्ष लागत होते 10 वर्षापूर्वी, ती गोष्ट आज आम्ही 5 ते 7 महिन्यामध्ये ती गादी पूर्ण आज जाते. म्हणजे हा सगळ्यात मोठा, जेव्हा इंटिग्रेटेड अप्रोच आहे. एक लक्षात घ्या, मसल बॅलन्स करण्यासाठी मसल बॅलन्स करणारीच ट्रीटमेंट द्यावी लागते, पण तो रूट कॉज असेल तर. फेशिया बॅलन्स करण्यासाठी फेशियल मॅनिप्युलेशनच ट्रीटमेंट द्यावी लागते. नुसती आयुर्वेदिक औषधं देऊन उपयोग होत नाही तिथे. आयुर्वेदाची औषधासोबत बाकीचं इंटिग्रेशन अकॉर्डिंग टू कस्टमाइज. पेशंटचा जर मणकाच हल्ला हे निदान आहे तर तिथे क्रायोप्रॅक्टरच ट्रीटमेंट होणार आहे. जिथे ऑर्गन इम्बॅलन्स आहे तिथे ऑर्गनची ट्रीटमेंट होणार आहे. जिथे नर्वचा प्रॉब्लेम आहे तिथे नर्वची ट्रीटमेंट होणार आहे. आणि हे सगळे सेक्टर्स हे वेगळे आहेत. ओके. आणि ही कोणाशी इंटरलिंक नाही आहे. म्हणजे हे जर बघायला गेलं तर आज आपण योगोपचार पण मी करतो. अयंगार गुरुजींकडे मी काही 3-1 वर्ष होतो. तर आम्ही त्याचबरोबर फ्रँकलिंग मेथड आणि रॉल्फ मुवमेंट
अशा काही ट्रीटमेंट प्रकार आपण ॲड केलेले आहेत की जेणेकरून पेशंटला त्रास होऊच नाही म्हणून पहिली गोल, झालेला त्रास कमी व्हावा हा एक गोल, आणि तिसरं रिजनरेशन व्हावं प्रत्येक स्ट्रक्चरचं, प्रत्येक मसल बोनचं रिजनरेशन व्हावं या हिशोबाने विचार करून ते ट्रीटमेंट देतो. म्हणून हे सगळं मिक्स जेव्हा इंटिग्रेट करतो ना, रिझल्ट हे फास्ट आहेत आणि रिझल्ट फास्ट यावेत आणि लोक बरी व्हावेत हा उद्दिष्ट असल्यामुळे, ही कोर व्हॅल्यू असल्यामुळे हे सगळं करत गेलो, होत गेलं आणि ते ऑटोमॅटिक झालंय. ओके. त्यामुळे तुमचा अशा पद्धतीने तुम्ही सगळं हाताळताय. हो. आणि तुमच्या पूर्ण प्रोसेसमध्ये आय थिंक ऑपरेशन असं नाही आहे, कुठेही नाही आहे. विना ऑपरेशन सगळ्या प्रोसेस आहेत. ज्यांना ऑपरेशन सजेस्ट केलेत आणि ते पण कमीत कमी 4 ते 5 डॉक्टरने ऑपरेशन सजेस्ट केलेत, असेच पेशंट आपले की ज्यांना आपण विना ऑपरेशन, विना इंजेक्शन पूर्णपणे पहिल्या दिवशी कमीत कमी 30 to 70% रिझल्ट त्यांना आपण देतोय. ओके. सिम्पटम्समध्ये. आणि साधारण पहिल्या दिवशी आपण कंपल्सरी एक्सरे करतो, 3ऱ्या महिन्यात एक्सरे करतो, 7th मंथला एक्सरे करतो आणि 7th मंथला MRI परत रिपीट करायला लावतो. तर त्यामध्ये जवळजवळ 97 to 98% लोकांच्या गाद्या या पूर्णपणे बऱ्या होतात. ओके. 3% मी जे म्हणतोय की ज्याच्यामध्ये बऱ्याच 3-4 गाद्या बाहेर आहेत, त्यांना मग सेशन कमीत कमी एक 12-13 सेशनपर्यंत त्यांच्या पण गाद्या ह्या पूर्णपणे वेळ द्यावा लागतो. ओके. ओके. आणि आता साधारणपणे जे वर्षभर विविध प्रकारचे तुमच्याकडे पेशंट येतात, बरोबर, त्यांच्या कंडिशन्स बघता आपण असं म्हणू शकतो की ह्या वयोगटातल्या पुरुषांना किंवा वयोगटातल्या महिलांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स जास्त आहेत, किंवा असं तुमच्या काही निदर्शनास येतं का की बुवा हे जास्त होतंय आणि मग त्याचं कारण लाईफस्टाईल असेल किंवा असं काही? हालचाली करणारे जे लोक आहेत, हालचाली 25 ते 25 ते 45 वयोगटातले जे रुग्ण आहेत, त्यांची मॅक्झिमम आता बघायला गेलं तर डेडलिफ्ट मारणारी मुलं किंवा चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणारी मुलं किंवा शाळांमध्ये अति दप्तराचं वजन घेऊन कंटिन्युअस किंवा एकाच खांद्यावर सॅक वापरणारी मुलं. एक लक्षात घ्या, प्रज्ञापराध म्हणजे काय, तर स्वतः चूक करणं, हालचाल करत असताना काहीतरी चूक होणं. त्यामुळे बऱ्याच वयोगटातले, म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर 13-14 वयोगटातल्या लोकांना दप्तरामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो, किंवा खेळताना पडलाय किंवा झाडावरनं पडलाय. त्याच्या पुढचे वयोगट्स जे आहेत, पुरुषांमध्ये एखादं इंडस्ट्रीयल हॅझर्डस त्याच्यामुळे झालेली कंबरदुखी किंवा मानदुखी, घरी आल्यानंतर 2 पिलोज घेऊन मूवी बघतात लोक, बऱ्याच वेळा यूट्यूबवरती रात्री 2-2, 3-3 पर्यंत बसतात, त्याच्यामुळे होणारी मानदुखी आणि कंबरदुखी. तसंच स्त्रियांमध्ये जर बघायला गेलं तर आफ्टर ऑपरेशन, सीझर्स नंतर होणारी कंबरदुखीचा प्रकार, किंवा त्यांच्या पिरियड्सचे प्रॉब्लेम त्याच्यामुळे झालेली कंबरदुखी, किंवा एखादं ऑपरेशन झालंय आणि त्यातनं परत चालू झालेली कंबरदुखी, किंवा घरचं आवरत असताना किंवा ऑफिसमधलं काम करत असताना झटका बसला त्यातनं कंबरदुखी. त्याचबरोबर ट्रॉमॅटिक म्हणजे आघात, पडले, काहीतरी दुखापत झाली, गाडीचा ॲक्सिडेंट झाला किंवा घसरून पडले बाथरूममध्ये, त्यामुळे होणारे फ्रॅक्चर्स किंवा कंबरदुखी, असं विविध प्रकारचे विविध पेशंट येतात. ओके. त्यामुळं हा वयोगट जो आहे तो ट्रॉमॅटिकसाठी कुठल्याही वयोगटात ट्रॉमा होऊ शकतो. पण स्ट्रक्चर वाईज जर बघायला गेलात तर काही आम्ही बघतो 90 वर्षाचे आजोबा येतात, एक्सरे एकदम सुंदर असतो, पण ते मस्क्युलर पेन असतं कधी. म्हणजे हे तुम्हाला कस्टमाइज डायग्नोस करणं खूप गरजेचं आहे. ॲक्युरेट डायग्नोसिस आणि ॲक्युरेट कस्टमाइज ट्रीटमेंट हाच माझा फॉर्म्युला आहे माझ्या प्रॅक्टिसचा. बरोबर. त्यामुळे इफेक्टिव्हनेस त्याचा जास्त असतो. साधारण म्हातारे वयोगटातले जे असतात आजी आजोबा लोक, त्यांचं पण हिलिंग कपॅसिटी तशी फार, किंवा त्याचा हिलिंग स्पीड कमी असतो असं म्हणता येईल का मुळात? कारण मी त्याच्यावर एक्सपर्ट नसल्यामुळे मी डायरेक्ट असं म्हणू शकत नाही, पण युजली म्हाताऱ्या लोकांचं काय दुखलं खुपलं की त्यांना वेळ लागतो रिकवर व्हायला. तर अशा बाबतीत कशा पेशंट तुम्ही हँडल करता? त्यांचं सत्व कसं आहे ह्याच्यावरती, ते सत्वाची व्याख्या आयुर्वेदाने सांगितलं. कोपअप कसं करतोय एक लक्षात घ्या. एखाद्याला आपण मेणबत्तीला भाजलं, हात ठेवला आणि भाजलं, एखादा म्हणतो नाही भाजलं, एखादा म्हणतो खूप अरे हात लावायच्या आधीच भाजलाय. तसं म्हातारपणाची जी लोक आहेत त्यांची मनाची स्थिती कशी आहे त्याच्यावरनं रिकव्हरी रेट आहे. ओके. एक लक्षात घ्या, पेन मोजण्यासाठी कुठलं यंत्र नाही आहे जगात की ह्यांचं पेन 20 डिग्री आहे, ह्यांचं पेन 50 डिग्री आहे, ह्यांचं पेन 100 डिग्री आहे, असं मशीन अवेलेबल नाही आहे. पेन इज इमोशनल फॅक्टर आहे. फिअर आला, त्रास झाला, कोणीतरी काहीतरी घरात बोललेलं आहे तरी म्हाताऱ्या लोकांचं पेन हे वाटतं. बऱ्याच वेळा मुलांनी ऐकलं नाही आहे, सुनेने ऐकलं नाही आहे,
अशा वेळेस पेन ॲग्रिवेट होतं. तर एक लक्षात घ्या, पेन कशामुळे हे तिथं पहिलं जाणून घेणं महत्त्वाचं आहे, की गादी बाहेर आल्यामुळे पेन आहे, मस्क्युलर पेन आहे, फेशियल पेन आहे, डिजनरेटिव्ह चेंजेस वयामानानुसार होणारं पेन आहे झिजल्यामुळे. मग त्याची कस्टमाइज ट्रीटमेंट जर दिली आणि त्यांनी रोज चालणं ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, रिटायरमेंट झालेली लोकं जी आहेत ती एकतर खूप लिथार्जित होऊन जातात. म्हणजे घरी दिवसभर टी व्ही समोर बसणे किंवा मोबाईल घेऊन बसणे, उठणं नाही, बसणं नाही, कुठल्याही प्रकारच्या व्यायाम नाही, कुठल्याही प्रकारच्या हालचाली नाही. मग त्याच्यातनं आजार निर्मिती ही एक वाढायला लागते. आणि बऱ्याच वेळा मग डायबिटीज झाला आहे किंवा BP झालेला आहे, मग त्यांच्या गोळ्या खातात आहे, त्या गोळ्यांच्या ॲडव्हर्स इफेक्टमुळे झालेली मस्क्युलर पेन हे खूप समाजात बघायला मिळतात. त्यामुळे कंपल्सरी आपली लाईफस्टाईल ही चांगली प्रत्येकाने ठेवली पाहिजे, हा प्रत्येकाचा हक्क आहे तो. तुमच्या अकॉर्डिंगली आयडियल लाईफस्टाईल काय असली पाहिजे? समजा एक 35-40 वर्षाचा तरुण आहे, त्या तरुणी आहे. पहिलं स्वतःला विचारायचं आहे की माझं वय काय, माझं वय काय, माझं मन कशात गुंतलं आहे, मी सतत दिवसभर काय विचार करतो आहे, माझ्या डोक्यात काय विचार चालू आहेत, आणि मी जे काही करतो आहे ते माझ्या वयाच्या अनुसार आहे की नाही. ही पहिली प्राथमिक गोल असला पाहिजे की माझं वय काय, माझं मन कशात गुंतलं आहे, आणि मी दिवसभर जे काही करतो आहे, काय हालचाली करतो आहे, काय विचार करतो आहे, कुठल्याही प्रकारची कामं करतो आहे. बऱ्याच वेळा आपण एखाद्या डोक्यात विचार घेतो, ते करायचं आहे, 3 महिने त्याच्यात घालवतो, 4थ्या महिन्यात परत आपण सोडून देतो ती गोष्ट. जसं जिमिंग आहे, नाही मला जिमिंग नाही करायचं आहे, मध्येच लोक सोडून देतात. तर कंपल्सरी एकतर काय विचार आहे तो क्लिअर असावा, वाय हा प्रत्येकाचा क्लिअर पाहिजे, विचार क्लिअर पाहिजेत. आणि सकाळी आपण आपली लाईफस्टाईल बसवली पाहिजे का कागदावरती लिहून, की मी सकाळी बाबा 5-5:30ला उठेल, त्यानंतर मी वॉशरूमला जाईल, वॉशरूम झाल्यानंतर व्यायाम चालू करेल, व्यायामामध्ये भले तुम्ही सूर्यनमस्कार करा, कार्डिओ करा, थोडी जिम करा, वीकली 3 डेज जिम करा, वीकली 3 डेज सूर्यनमस्कार योग प्रॅक्टिस पाहिजे. कंपल्सरी 20 मिनटं सकाळी, 20 मिनटं संध्याकाळी चालायचं आहे. मग त्यामध्ये एक दिवस फास्ट वॉकिंग, एक दिवस स्लो वॉकिंग, एक वेगवेगळा प्रकार त्याच्यामध्ये पाहिजे, एक सारखेपणा नको आहे. आसनं करत असताना उभं राहून असणं, पोटावरची असणं, झोपून असणं, पाठीवरची असणं, प्रत्येक दिवशी वेगळ्या वेगळा जर पॅटर्न ठेवला तर तुमचं स्ट्रक्चर हे रिअलाईन होतं आणि प्रत्येक सांध्याला, प्रत्येक स्नायूला बळकटी उत्पन्न होते. तसंच आपण बघा, लहानपणी फक्त तेल लावलेलं आहे, जन्मल्यानंतर एक 3 महिने तेलाची मॉलिश होते, परत आयुष्यात दिवाळी आली की फक्त तेल लावलं जातं. तर कंपल्सरी अभ्यंग नित्यम आचरित, अभ्यंग म्हणजे तेल लावणं. तेल जे आहे, तिळाचं तेलाचा गुणधर्म असा आहे की तिळाचं तेल कृष्ण व्यक्तींना स्थूल करतं, चांगलं करतं, प्राकृत करतं, आणि जे लोक लठ्ठ आहेत त्यांना बारीक करतं. एकच तेल आहे, ते जर अंगाला चोळलं गेलं तर जे स्थूल आहेत, मेदस्वी आहेत, त्यांना बारीक करतं. म्हणून तीळ तेल जे आहे ते थोडंसं कोमट करून डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत कंपल्सरी हलक्या हाताने आठवड्यातनं 1दा किंवा 2दा तरी लावावं. रोज लावलं तर उत्तम. त्याचबरोबर दात घासायचे. दात घासताना तुम्ही कडू, तिखट, तुरट रसाचे ज्या वनस्पती आहेत, जसं करंज आहे, रुई आहे, निंब आहे, बकुळ आहे, त्याने त्रिफळांनी दात घासावेत सकाळी उठल्यानंतर. तर ते तशा प्रकारे दात घासले तर चयापचय क्रिया पण सुधारते, अन्नपचन सुधारतं, पॉयझन्स तुमच्या शरीरात जे गरविष पोटात गेलेली आहे, दिवसभर आपण बऱ्याच वेळा आज लाईफस्टाईल ही सेडेंटरी झाल्यामुळे काही लोक खातात आहे, बरोबर, कशातही काही मिक्स करतात ते चवीसाठी. आपल्याला माहीत नसतं की ते विरुद्ध आहे का चांगलं आहे का, त्यात विष आहे का नाही. मग त्यामुळे ह्या वनस्पतींचा रसाने दात घासले तर चयापचय क्रिया चांगली होते, डायजेशन चांगलं होतं. त्याचबरोबर व्यायाम झाले, अंगाला तेल लावणं झालं, त्यानंतर आंघोळ जी करतोय आपण, ती आंघोळ करत असताना मानेच्या वरचा भाग जो आहे त्याला शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करावी. डोळे हे पित्ताचा अवयव आहे, मस्तिष्क हे पित्ताचा अवयव आहे, त्यामुळे कोमट पाणी किंवा थंड पाण्याने, आणि मानेच्या खालचा सगळा भाग आहे हा गरम पाण्याने आंघोळ करावा. आंघोळीची सुरुवात ही तळपायापासून करावी. तळपायावरती आधी पाणी टाकावं, त्यानंतर गुडघ्यावरती, मांडीवरती, त्यानंतर कमरेवरती, छातीवरती आणि वरती. याप्रमाणे आंघोळ करताना आंघोळीकडे लक्ष असावं. बऱ्याच वेळा लोक शॉवरने आंघोळ करतात, मग त्यांना सायनसचे त्रास होतात बऱ्याच वेळा.
मस्तिष्काचे त्रास होतात, लकवा मारतो बऱ्याच वेळा. तर बेसिकली कंपल्सरी आंघोळ करताना आंघोळीत लक्ष पाहिजे. मला पुढे काय करायचं आहे, ऑफिसमध्ये कसं जायचं आहे, ऑफिसमध्ये काय टास्क आहे, हेच आंघोळीच्या तिथे असतात विचार. म्हणजे आंघोळीच्या तिथे असतात. तुम्ही वरतो लाईव्ह इन प्रेझेंट. एव्हरी सिच्युएशन इज लाईव्ह इन द प्रेझेंट. भूतकाळात आणि भविष्यकाळात जगू नका आयुष्य. त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर कंपल्सरी सकाळचं जेवण हे 9 वाजता किंवा 9:30 वाजता करावं, ज्याच्यामध्ये षडरसात्मक आहार असावा. षडरसात्मक म्हणजे काय, तर मधुरप्राय आश्रियात, गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, आंबट खारट पदार्थ हे जेवणाच्या मध्ये खावेत, आणि तिखट तुरट कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खावेत. सकाळचं जेवण हे 9 वाजता. जे लोक व्हेजिटेरियन्स आहेत, पहिल्यापासून व्हेज त्यांच्या कुळामध्ये आहे, तर तुम्ही व्हेज खावा. ज्यांच्या कुळामध्ये नॉनव्हेज आहे, जे लोक समुद्रकिनाऱ्यासारखी राहतात त्यांनी मासे खातात, ज्यांना नॉनव्हेज ज्यांच्या कुळातच आलेलं आहे त्यांनी ते नॉनव्हेजचा अन्नसेवन करावं. त्याचबरोबर आहार जो आहे तो ऋतूनुसार घेतला पाहिजे. ऋतूनुसार म्हणजे कसं की पावसाळा आहे तर पावसाळ्यात तुम्ही मधुर रसाचा आहार हा कमी प्रमाणात घ्यावा, आंबट आणि खारट पदार्थ जास्त प्रमाणात घ्यावेत. थंडी पडली आहे तर थंडीत बघा, आता आज आपली मकर संक्रांती, भोगीची भाजी आपण खाल्ली, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. का तर गोड पदार्थ हे थंडीत जास्त प्रमाणात खायचे, गाजराचा हलवा जास्त प्रमाणात, जे ज्या ऋतूत पिकतं त्या गोष्टी आपल्याला सगळ्या खायच्यात. आणि ह्या निसर्गाने भरपूर दिलेलं आहे. तुम्ही बघा ना, किती प्रकारची फळं आहेत, किती प्रकारचे दूध आहेत, किती प्रकारच्या भाज्या आहेत, किती प्रकारची कडधान्य आहेत, किती प्रकारचे धान्य आहेत. तर सगळ्या प्रकारचं विविधता किचनमध्ये असली पाहिजे. प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवून तो खाल्ला पाहिजे, आणि तो बनवताना ती स्त्रीचं डोकंही शांत पाहिजे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. डोक्यामध्ये शांतता, खाताना पण आपली शांतता पाहिजे. जेवण करताना शक्यतो खाली मांडी घालून जेवण करा. ताट जे आहे ते पाटावरती ठेवलेलं आहे. जेवताना डोक्यात फक्त जेवणाचा विचार आहे, दुसरे कुठलेही विचार नाही आहे, मोबाईल समोर नाही आहे कुठल्याही प्रकारचे. असं जेवण केलं तर ते आयुष्य हे दीर्घायुष्य होणार आहे. आजार कुठले निर्माण होणार नाही त्याच्यामुळे. आज आपण जेवताना आपल्या 10 गोष्टी डोक्यात असतात, 4-5 फोनमध्ये येतात, मग त्या अन्नाचा चयापचय होत नाही, सारकिट्ट विभाजन होत नाही. अन्न चांगलं अन्नाचं रूपांतर आहारातनं रस, रक्तातनं मांस, मांसातनं मेद, मेदातनं अस्थि, अस्थितनं मज्जा, मज्जेतनं शुक्र आणि शुक्रातनं ओज हे निर्माण होत नाही. आणि ते न निर्माण झाल्यामुळे बऱ्याच वेळा आजारांची सारखी साखळी निर्माण होते. काही लोक येतात बघा, माझा मुलगा सारखाच आजारी पडतो, सारखी सर्दी होते, सारखं परसाला जावं लागतं आहे, सारखं जुलाब होतात आहे, अन्न खातच नाही आहे, भूकच लागत नाही आहे, थोडं जरी चालला की दम लागतो आहे, काही करूशी वाटत नाही आहे. ही सगळी लक्षणं जी आहेत ती अजीर्णाची आहेत. मळमळणं, अन्न खाऊशी न वाटणं, सारखा ताप येणं. मग ह्या लोकांनी आल्याचं तुकडा मीठ दिवसभरात 3-4 वेळा जर चावून खाल्ला तर मग चयापचय क्रिया सुधारते. आणि मग संध्याकाळचं जेवण हे 6-6:30-7 करावं. बऱ्याच लोकांचे ऑफिसेस उशिरा सुटतात, मग त्यांनी तो एक थोडंसं लवकरात लवकर ऑफिस जे असेल ते जॉईन करावं, किंवा त्या काळामध्ये आपल्याला लवकर कसं जेवता येईल हा एक विचार त्यांनी त्यांचा पर्सनली करावा. त्याचबरोबर हालचाली करत असताना लक्षपूर्वक हालचाली कराव्यात. त्याचबरोबर संध्याकाळी आल्यानंतर एक लक्षात घ्या, घरी आल्यानंतर घरीच बसावं, ऑफिस घरी आणायचं नाही, आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर घर ऑफिसमध्ये घेऊन जायचं नाही. विचारांची शांती पाहिजे. तर मग असं जर लाईफस्टाईल असेल तर ते स्वस्थ राहणार आहे. समदोषः समग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा स्वस्थ इति अभिधीयते. सगळे दोष समान अवस्थेत आहेत, सगळे धातू समान अवस्थेत आहेत, आणि मन प्रसन्न आहे, आत्मा प्रसन्न आहे, तर त्या माणसाला आजार होणार नाही आहेत. ही स्वस्थाची व्याख्या आहे. जर आपण हे सगळं विकृत करत असेल तर मग सगळ्या गोष्टी आपल्या विकृतीकडे जातात, आणि मग त्यातनं मग आजारांच्या साखळ्या, वेगवेगळ्या आजार आयुष्यभर, मग डायबिटीजच्या गोळ्या खाव्या लागतात, बीपीच्या गोळ्या खाव्या लागतात. पण जे कुलज म्हणजे काय, वडिलांना डायबिटीज होता, आईला डायबिटीज आहे, मग आपल्याला होऊ नये म्हणून आपण ती काळजी घ्यायची की बाबा रोजचं चालणं ठेवा, स्ट्रेस कमी घ्या, आपल्याला जेवढं गरज आहे तेवढ्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या, ज्या गरजेच्या नाही त्या डोक्यात ठेवायच्या नाहीत. अशी दिनचर्या ठेवली तर आयुष्य सुलभ आणि चांगलं होईल. त्याचबरोबर झोप हे महत्वाचं एकदम. दिवा म्हणजे दिवसा झोपणं, तर दिवसा शक्यतो झोपू नये. दिवसा झोपायचं असेल किंवा ज्यांची नाईट शिफ्ट आहे त्यांनी झोपायचं आहे,
आणि मग जेवण करायचं आहे. बऱ्याच वेळा लोक काय करतात, जेवतात आणि मग झोपतात. तसं नाही करायचं आहे. दिवसा झोपायचं आहे, ज्यांची नाईट शिफ्ट आहे त्यांनी, आणि झोपून उठल्यानंतर जेवण करा, म्हणजे अन्न पचेल चांगलं. आणि दिवसा शक्यतो झोपायचं असेल किंवा ज्यांना थकवा आला आहे, खूप काम केलेलं आहे, खूप मेहनत केली आहे, त्यांनी बसून एक आराम खुर्चीवरती 10-15 मिनटं डुलका घ्यायचा आहे. त्याचबरोबर रात्रीची झोप ही वेळेत पाहिजे, की तुम्ही रोजचा एक वेळ जी आहे ती फिक्स ठेवा, की 9:30 किंवा 10 वाजता मी झोपेल आणि सकाळी 5:30ला उठेल. त्याचबरोबर आहार, निद्रा आणि मैथून हे 3 उपस्तंभ आहेत आपले. आणि ते 3 उपस्तंभ जर व्यवस्थित असेल तर माणूस मोक्षाला जाणार आहे. तर मैथून म्हणजे इंटरकोर्स करणं. तर इंटरकोर्स हा स्वपत्नीबरोबर, ब्रह्मचर्य हा शब्द जो आला तर स्वपत्नीबरोबर मैथून करणं. कधी करणं? जेव्हा त्या स्त्रीला, बायकोला आणि नवऱ्याला दोघांना इच्छा झाली आहे, दोघांना फिवर आला आहे, तरच औषध घ्यायचं आहे. जर इच्छा एकाला नाही आहे आणि दुसऱ्याला तो मैथुनाची अपेक्षा करतोय, तर बऱ्याच वेळा मग सायकोलॉजिकल डिप्रेशन आणि त्यातनं होणारे वेगवेगळे आजार. बऱ्याच वेळा नवऱ्याला काहीतरी वेगळं हवं असतं, बायकोला ते समजत नाही, तर दोघांनी एकमेकांशी डिस्कस करावं की अपेक्षा दोघांच्या काय आहेत, आणि त्या अपेक्षा जर पूर्ण केल्या गेल्या तर ॲटोमॅटिक मैथून हे व्यवस्थित होणार आहे, इंटरकोर्स हा व्यवस्थित होणार आहे आणि त्यातनं आजाराची निर्मिती होणार नाही आहे. तर इंटरकोर्स कधी करावा हाही एक आयुर्वेदशास्त्राने खूप चांगलं सांगितलं आहे. थंडीचा काळ आहे तर तुम्ही इंटरकोर्स आठवड्यातनं 2 ते 3 दिवस करा. शरद ऋतू आणि ग्रीष्म ऋतू, शरद ऋतू म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिना, ग्रीष्म म्हणजे एप्रिल-मे, तिथे 15 दिवसातनं एकदा तुम्ही मैथून करा. आणि त्याचबरोबर थंडीच्या काळामध्ये तुम्ही 1 दिवसाआड मैथून करा. त्याचबरोबर हे मैथून करत असताना दोघांचे विचार समजून मैथून केलं गेलं, दोघांच्या अपेक्षा आणि दोघांच्या इच्छा समजून मैथून केलं, तर त्यामुळे कुठल्याही प्रकारचे, एक लक्षात घ्या, कामाचा वेग अडवणं म्हणजे मैथुनाचा वेग अडवणं, त्याच्यामुळेही आजाराची निर्मिती होते. ओके. आणि तो माणूस डिप्रेशनमध्ये जातो पुढे जाऊन, किंवा वेड लागतं. अशा वेड लागलेल्या स्त्रियाही मी बघितल्यात आणि पुरुषही मी बघितलेले आहेत. आजच्या 19 वर्ष मला प्रॅक्टिसला झाल्या. तर या सगळ्या गोष्टी, आहार पण महत्त्वाचा आहे, निद्रा पण महत्त्वाची आहे, आणि मैथून, हे तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप, लाईफस्टाईलला खूप त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला काय हवं आहे. राईट. मला झोपण्याबद्दल अजून एक प्रश्न होता, गादी. कारण तोही आजकाल खूप डिस्कशनचा टॉपिक झालाय. कोणत्या प्रकारची गादी, मग त्याच्यात मेमरी फोम, हे ते असं बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे साधारण? झोप ज्या स्थितीमध्ये येते आणि ज्या प्रोबमध्ये, प्रोब म्हणजे गादी, ज्या आसनामध्ये, ज्या स्थितीमध्ये, ज्या, काही लोकांना घोंगडीवरती झोपायची सवय असते, काही लोकांना बेडवरती झोपायची सवय असते, काही लोकांना कडक भागात झोपलं तर झोप लागते, काही लोकांना सॉफ्ट मेमरी फोम सारख्या ह्याच्यावरती झोप लागते. पण शक्यतो कमीत कमी 3 ते 4 mm फोम असलेला मेमरी फोम, म्हणजे ज्याच्यामध्ये 2 इंचाचा मेमरी फोम, 2 इंचाचा हार्ड फोम, अशी जर गादी असेल तर ती पाठीसाठी आणि मानेसाठी खूप चांगली. ओके. पिलोज 4 बोटाचे, म्हणजे प्रत्येकाचं 4 अंगुळं प्रमाण हे आलेलं आहे ग्रंथामध्ये. 4 अंगुळं जर पिलो असेल तर तो मानेसाठी चांगला, की जो नॅचरल कव तुमचा मेंटेन ठेवतो. ओके. तर शक्यतो ज्याला शक्य असेल त्यांनी 4 इंचाची गादी वापरावी. ज्यांना शक्य नसेल, घोंगडीवरती झोपायची सवय असेल, तर एक कमीत कमी 2 इंचाची 2 किंवा 3 घोंगड्या तरी मिनिमम असाव्यात, जेणेकरून थंडावा लागणार नाही. त्यात आपण एक लक्षात घ्या, गादी, घोंगडी हे सगळे जे प्रकार आहेत ते येण्याचं कारण काय, तर पूर्वीच्याला आपण जंगलात राहत होतो. जंगलातनं आपला प्रवास सिमेंटच्या ह्याच्यात आला, बंगल्यात राहायला आलो, काही लोक फ्लॅटमध्ये राहायला आले, तर आपल्या घरात काही किडे मुंगे काही येत नाही. त्यामुळे एक साधारण आपल्या गुडघ्यापर्यंत हाईटचा बेड असावा. प्रत्येकाच्या गुडघ्याच्या हाईटच्या मिड पटेला ऑफ द नी एवढा बेड असेल तर तो उठायला, झोपायला आणि मुवमेंट करायला इझी आहे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारच्या दुखापती होणार नाही. ही त्यामागची भावना आहे. असं गादीचं गणित आहे. गणित आहे. उशी घ्यावी ना, म्हणजे काय काय लोक म्हणतात विदाऊट उशी झोपलेलं. शॉर्ट नेक ज्यांची आहे, एकदम नेक शॉर्ट आहे, त्यांनी उशी वापरायची नाही. ज्यांची नेक मोठी आहे,
त्यांनी 4 बोटं इंचाची उशी ही वापरली पाहिजे. ओके, मस्त. तर दिनचर्याबद्दल आपण बोललो, झोपेबद्दल पण बोललो. आयडियल काय असू शकतं, आता त्याच्या किती जवळ जाता येतं आपल्याला तो प्रयत्न आहे. पण सुरुवातीला पण तुम्ही जसा म्हणाला होतात की झीज ही आपली होतच असते, ती किती कमी करता येईल त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्यामुळे चुकीच्या मुवमेंट्स नाही झाल्या पाहिजेत, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे सगळं होत असताना पण, कारण बरेचदा आपल्या अनावधानाने बऱ्याच गोष्टी होतात आणि आपल्याला काही आजार जडू शकतात किंवा जसे झीज जास्त प्रमाणात होऊ शकते आणि मग त्याच्यात स्लिप डिस्क सारखं काही असू शकतं, सायटिका वगैरे अशा प्रकारच्या आजार होतात. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगाल का की कसे ते अवॉइड करावेत किंवा झाले असतील तर त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे? स्लीप डिस्क हा आता सध्या खूप कॉमन आणि 60 to 70% पेशंट हे स्लीप डिस्कनी आजारी आहेत समाजामधले. आणि हे होण्याचं कारण आहे ते म्हणजे कॉन्शियसनेस थोडासा कमी आहे. कॉन्शियसनेस म्हणजे काय, तर कुठलीही हालचाल करत असताना घाईमध्ये पटकन एखादी गोष्ट संपवायची आहे म्हणून ते पटापटा उरकायचं आहे आणि त्या उरकण्याच्या नादामध्ये झटका बसता. किंवा एखादी वस्तू उचलतोय तर कॉन्शियसनेस नसतो, काहीतरी डोक्यामध्ये विचार चालू आहे आणि ती गोष्ट उचलली जाते चुकीच्या अवस्थेमध्ये आणि तिथनं ती चकती, ती गादी ही बाहेर पडते. ती गादी उजव्या साईडनी बाहेर आली तर उजव्या साईडला पेन चालू होतं मानेमध्ये, मानेच्या चकत्यांमधनं उजव्या साईडला चकती बाहेर आली, डाव्या साईडनी बाहेर आली तर डाव्या साईडला. पण हे दुखण्याचं जे प्रकार आहे ते खूप स्पेसिफिक आहे. म्हणजे C6 C7 मधनं जर गादी बाहेर आली तर पेशंटचा उजव्या साईडच्या नसामधनं ती गादी जर बाहेर आली असेल तर स्पेसिफिक तुमच्या हाताचा एल्बो पासूनचा आतमधला जो भाग आहे मिडल साईडला पेन होतं. L3 L4 मधनं गादी जर बाहेर आली आणि ती उजव्या साईडनी बाहेर असेल तर तुमच्या उजव्या साईडच्या मांडीमध्ये दुखेल. डाव्या साईडनी बाहेर आली तर डाव्या साईडला दुखेल. स्पेसिफिक L4 L5 मधनं गादी बाहेर आली तर तुमच्या पिंडरीचा तिथला भाग दुखतो. तर हे खूप स्पेसिफिक आहे. असं नाही आहे की गादी बाहेर आली म्हणजे कुठेतरी दुखेल, काहीतरी वेगळी लक्षणं आहे. इट इज अ व्हेरी टिपिकल सायन्स अँड सिम्टम्स. तर कुठलीही गादी बाहेर आली त्यामध्ये जर पेशंटला 2 ते 3 मिनटं पेक्षा जास्त वेळ उभा राहता येत नाही आहे, सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडती आहे, मुंग्या येतात, ते जड वाटतं आहे, बधीर वाटतं आहे, हे जर सिम्पटम असतील तर नक्कीच लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन मॅन्युअल थेरपी किंवा काहीतरी उपचार त्यांनी घेतले पाहिजेत. मग त्या उपचारांमध्ये स्पेसिफिक मसल इम्बॅलन्स असेल तर ती ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. बोन इम्बॅलन्स आहेत तर बोनची ट्रीटमेंट गेली पाहिजे, त्यांना क्रायोप्रॅक्टर सेशन दिलं पाहिजे. विसरल ऑर्गन असेल तर विसरल ऑर्गन, त्याचबरोबर मर्मथेरपी आणि योग उपचार. योग उपचारामध्ये कंपल्सरी एक आठवड्यातले 3 दिवस जो आहे तो सगळ्या मूवमेंट करणारी आसन स्थिती आणि जास्तीत जास्त वेळ त्या आसन स्थितीमध्ये थांबणं. एक लक्षात घ्या, पॉवर योगा तिथं उपयोगाचा नाही आहे. तिथे तुम्हाला स्लो, स्टेडी आणि पेशंटच्या दुखण्यानुसार कुठल्या पोझिशनमध्ये किती वेळ थांबता येत आहे त्या आसन स्थितीमध्ये खुर्चीचा वापर, भिंतीचा वापर, वॉल सपोर्ट, चेअरचा वापर, स्टूलचा वापर करून ते आसन करायचं आहे. आणि ते आसन करत असताना त्या आसन स्थितीमध्ये जास्तीत जास्त वेळ थांबण्याचा प्रयत्न करायचा. 30 सेकंदापासून 3 मिनिटापर्यंत आपल्याला ते थांबायचं आहे. भले तुम्ही 10 सेकंद केलं, परत ते आसन परत एकदा करा, परत 10 सेकंद करा, असं 3-4 रिपिटेशन जर केले तर त्या मसलची ताकद ही वाढायला लागते. एक लक्षात घ्या, अन्नामुळे आपण जिवंत राहतोय आणि व्यायामामुळे आतमधल्या मसलची, स्नायूंची ताकद ही वाढायला लागते. नुसतं अन्नातनं पोषक होत नाही. राईट. पैलवानगिरी करतो त्यासोबत आहार पण घेतो आणि पैलवानगिरी जशी त्याची वाढते तसं त्याचं बळ वाढतं, उदान वाढतो आम्ही त्याला म्हणतो. तर उदान वाढण्यासाठी, बल वाढण्यासाठी, सगळ्या मसलमधली ताकद वाढण्यासाठी, डोक्याची ताकद वाढण्यासाठी याला कंपल्सरी व्यायामच गरजेचा आहे. एका आसन स्थितीमध्ये जास्तीत जास्त वेळ थांबणं. आणि ती आसनं करत असताना तुम्ही सोमवारी उभं राहून आसनं करा, मंगळवारी पाठीवरती झोपून आसनं करा, बुधवारी पोटावरती झोपून आसनं करा, गुरुवारी बॅकवर्ड बेंडिंग्स करा, शुक्रवारी काही शवासनाचे वेगळे प्रकार करा. म्हणजे ती विविधता त्याच्या आसन स्थितीमध्ये पाहिजे की रिलेटेड टू डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंतच्या सगळ्या मसलला, सगळ्या स्नायूंना, सगळ्या बोनला, सगळे ऑर्गन्सला रिअलाइन करणारी आसनं पाहिजेत. त्याचबरोबर MET एक्सरसाइज, मसल एनर्जी टेक्निक. मसल एनर्जी टेक्निक म्हणजे काय, विशिष्ट मसल्स ज्या वेळेस आपण पुढे वागतो, मागे वागतो, खुर्चीवर बसतो, तर एक विशिष्ट मसल्सचा पॅटर्न जो आहे त्या मसलमधली ताकद कमी कमी व्हायला लागते बिकॉज ऑफ
युझिंग दॅट टाईप ऑफ मसल पॅटर्न. मग त्या मसलमधली ताकद वाढवण्यासाठी काही वेगळे विशिष्ट एक्सरसाइज जर केले तर आपली कंबरदुखी बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येते. ओके. कारण एक लक्षात घ्या, ताकद असणं खूप गरजेचं आहे. ताकद नसेल तर बोन मिसअलाइन होतात, बोन हालायला लागतात, कारण तिथल्या मसलमधली ताकद निसटली, कमी झाली तर बोन ऑटोमॅटिक तिरका होतो. तर हे खूप गरजेचं आहे की मसल एनर्जी टेक्निक सारखे एक्सरसाइज, योग उपचार आणि त्याचबरोबर आपलं मन, आपले विचार. काय होतं की बऱ्याच वेळा मनामध्ये भीती असते. एखाद्या डॉक्टरांनी मला ऑपरेशन सांगितलेलं आहे आणि तिथेच पेशंट अर्धा खचतो. मग एखादा पाहुणा घरी येतो, मित्र घरी येतो, अरे माझ्या शेजारच्यांचं ऑपरेशन झालं, तो बेडवरती अजून पडू नये. मग दुसरं मावशी येते, मावशी सांगते, अरे माझ्या सासूबाईंचं ऑपरेशन केलं, आज तिचा लघवीचा कंट्रोल गेला आहे. मग एखादा दुसऱ्या मित्राला कळतं की आपण आजारी आहे, तर मग लोक भेटायला घरी येतात. तसं तसं प्रत्येकजण काही ना काही निगेटिव्ह सांगत जातो आणि मग या मणक्याच्या आजाराबद्दल ऑपरेशन करायचं का नाही करायचं, मग त्या मनामध्ये एक भीती तयार होते आणि मानसिक एक पोपगंडा एवढा होतो की तो पेशंट तिथे मानसिकरित्याच खचून जातो की आता मला सायटिका झाली, स्लिप डिस्क झाली, आता मी आयुष्यभर बरा होणार नाही. तर मग ती खंत सगळ्यांनी पहिली मनातनं काढून टाका की मला बरं व्हायचं आहे आणि मी ह्या आजारातनं पूर्णपणे बरा होऊन माझ्या प्रत्येक सगळ्या ॲक्टिव्हिटी चालू करेल. बऱ्याच लोकांना तरुणी माझ्याकडे येतात वयोगट 30-35 मधल्या की आम्ही आता चान्स घ्यावा की न घ्यावा, स्लिप डिस्कचा त्रास आहे. तर एक लक्षात घ्या, तुमची गादी आतमध्ये जाऊ द्या, व्यवस्थित MRI मध्ये सगळं व्यवस्थित दिसतंय, तुमची कंबरदुखी कमी झाली आहे, मग तुम्ही चान्स घ्या. म्हणजे मुलांनाही पुढे होणाऱ्या पिढीलाही काही त्रास होणार नाही आणि तुमची डिलेव्हरी चांगली होईल, नॉर्मल होण्याकडे कल जास्त असतो. नाही तर मग दुःख सोसत नाही, मग एका अंगावर झोपता येत नाही, मग त्याच्यामध्ये इमोशनल अटॅक्स येतात पेशंटला की बाबा आता माझं कशी काय डिलेव्हरी होणार, फिअर मनामध्ये येतो की अरे माझं दुखतंय, आता काय होणार. तर एक लक्षात घ्या की घाबरून न जाता, ह्या आजाराला घाबरायचं नाहीये, हा आजार बरा होतो. फक्त मनामध्ये हा विचार ठेवायचा की आपल्याला बरं व्हायचंय आणि आपल्याला यातनं बाहेर पडायचं आहे. म्हणजे साध्य होऊ शकतंय. येस. कमाल. तर स्लिप डिस्क वगैरेचं असेल तरी अशा प्रकारे आपण ते सॉल्व्ह करू शकतो. त्याचबरोबर फ्रॅक्चर माझा पुढचा प्रश्न त्याच्याबद्दल होता. काही काही लोकांचे फ्रॅक्चर सुद्धा होतात स्पाईनमध्ये. बरोबर. फ्रॅक्चर, TB आणि स्पायनल मायलोमा हे 3 आजार एका छतामध्ये किंवा एका ह्याच्यामध्ये बसणारे आजार, एका पिशवीमध्ये म्हणूयात आपण. तर हे 3 आजार जे आहेत फ्रॅक्चरमध्ये, बऱ्याच वेळा वयस्कर मंडळी रात्रीच्याला लाईट बंद करून झोपतात आणि बाथरूमला जायचं असतं, उठतात आणि पाय एखादा बऱ्याच वेळा उरलं राहतो बाथरूम आणि त्यामुळे पाय घसरतात. कारण बेसिकली प्रत्येकाच्या घरी आज टाईल्स लावलेले आहेत आणि त्या टाईल्समुळे पाय घसरले जातात. तर फ्रॅक्चरचे मॅक्झिमम केसेस या रात्रीच्याला घडलेल्या आहेत, अशा दवाखान्यात मी बघितलेल्या. त्याचबरोबर एखादी कार्यक्रमाला आपण गेलो आहे, गमती जमतीमध्ये खुर्ची मागची विनोदामुळे ओढली जाते आणि एखादा माणूस खाली पडतो आणि त्यातनं मणक्याचं फ्रॅक्चर. त्याचबरोबर आजकाल 2 व्हीलर चालवताना रस्त्यावरती खड्डे बरेच असतात आणि त्या खड्ड्यांमुळे झालेले फ्रॅक्चर्स. त्याचबरोबर स्पीड ब्रेकर, मोठे मोठे स्पीड ब्रेकर काही ठिकाणी केलेले आहेत, त्या स्पीड ब्रेकरमुळे होणारे फ्रॅक्चर. 2 मणके एकमेकाला घासले जातात आणि घासले गेल्यामुळे त्याची टवकं उठतात आणि साधारण या 2 मणक्याच्या मध्ये एक चांगला खड्डा असा पडतो किंवा बोनचे 2 तुकडे होतात. तर जे फ्रॅक्चर्स जे आहेत त्याच्यामध्ये तेलाची धारा किंवा एक साधारण 1.5 लिटर तेल, मेडिकेटेड ऑइल, ते तेल जे आहे नॅपकिन तेलामध्ये भिजवायचं आहे आणि साधारण एक अर्धा ते पाऊण तास तिथे गुंडाळून ठेवला पाठीला, तर तिथली ताकद वाढायला लागते. आणि त्याचबरोबर क्रायरोप्रॅक्टर आणि व्हिसरल मॅनिप्युलेशन आणि त्यासोबत फेशियल मॅनिप्युलेशन, हे 3 सेशन दिले तर ते फ्रॅक्चरचं पेन पहिल्या दिवशी कमीत कमी 80-90% बंद होतं. म्हणजे बऱ्याच फ्रॅक्चरच्या पेशंटला साधा बसता येत नाही, उभं राहता येत नाही. त्या फ्रॅक्चरमुळे बऱ्याच वेळा श्वासही इझी येत नाही, धापा टाकत पेशंट चालतो. फ्रॅक्चरमुळे तिथले सगळे मसल कॉम्प्रेस झालेले असतात. तर मग बऱ्याच वेळा त्या फ्रॅक्चरच्या तिथे बोनमधलं अंतर वाढवलं, तिथले आजूबाजूचे मसल रिलीज केले, कॅलोजन फायबरच्या गाठी सोडवल्या, लिम्फ नोड सोडवले, तर पेशंटला इझी श्वास व्हायला लागतो आणि त्याचबरोबर दुखणं हे कमी होतं. तर फ्रॅक्चरच्या बऱ्याच केसेस खूप चांगल्या प्रकारे बऱ्या होतात. त्यांनी घाबरून जाऊ नका की फ्रॅक्चर झाले आता काय, आता तो बेल्ट लावून लोक आयुष्यभर त्या बेल्ट वापरू नका. रोज बेल्ट वापरल्यामुळे मसलची ताकद कमी होऊन जाते, कारण उपयोग करत नाही मसल्सचा. यस. त्याचबरोबर मी तुम्हाला म्हणलं मल्टिपल मायलोमा कॅन्सर ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये बोनला खड्डे पडतात ऑटोमॅटिक.
ॲटोइम्यून आजार आहे की त्याला कारण काही नाही आहे. आणि त्याचं कारण काही रिसर्च पेपरमध्ये, पबमेडचे रिसर्च पेपर, डॉक्टरी रिसर्च पेपर येतात, त्यात लिहिलेलं आहे अतिविचार करणं, अतिचिंता करणं, एकच गोष्ट घेऊन सतत आजीला फोन केला, मावशीला, मैत्रिणीला, दिवसभर त्याच गोष्टीचा उहापोह करत राहणे आणि तो विचार डोक्यात कमीत कमी 3-4 महिने ठेवणं, परत दुसरा नवीन विषय आला की तो परत 3 महिने चालतो. ही ज्यांना सवय आहे, ज्यांना सतत विचार, सतत स्ट्रेस, सतत चिंता, डोक्यातनं त्यांच्या जातच नाही ते, आणि त्यातनं ते मल्टिपल मायलोमा होतात की ज्याच्यामुळे बऱ्याच वेळा बोनला खड्डे पडतात आणि बोन एकमेकावरती घसरतात आणि मग सिव्हिअर पेन चालू होतं. तर तसंच हेक्टिक शेड्यूल ज्यांचं आहे, ज्यांचं दिवसरात्र जे लोक काम करतात ते, किंवा फायनान्शियली ज्यांच्या खूप कर्ज काढून ठेवली आहेत आणि ती कर्जाचे हप्ते जात नाही आहेत, मग एक कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी एक प्रकारचं क्रेडिट कार्ड, त्याचं दुसरं क्रेडिट कार्ड, तिसरं क्रेडिट, अशी लोक मी बघितलीच जवळून की त्याच्यामुळे खूप प्रकारचा त्यांना समाजामध्ये त्यांना त्रास होतो आणि त्या त्रासातनं मायलोमा होतो. त्याचबरोबर ऑफिसमधला स्ट्रेस, हेवी स्ट्रेस, आणि त्यातनं मणक्यावरती त्रास होतो. काही लोकांना TB होतात मणक्याचे. तर TB झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो सोशल. आता TB म्हटलं की लोकांना वाटतं की मुलांना जवळ घ्यायचं का नाही, नातवाला जवळ घ्यायचं की नाही, बायकोजवळ झोपायचं की नाही. तर एक लक्षात घ्या, मणक्याचा TB हा काही तशा प्रकारचा TB नाही आहे, संसर्गजन्य आजार नाही आहे. तो व्यक्ती सेपरेट जेवायला द्यायचं का, असेही प्रश्न माझ्या दवाखान्यात येतात. तर मणक्याचा TB झाल्यानंतर त्या व्यक्तीला तो मणक्यासाठीचा TB आहे, त्याच्यामध्ये तो संसर्गजन्य नाही आहे. जवळ घेतल्यामुळे, मुका घेतल्यामुळे, झोपल्यामुळे, मैथून केल्यामुळे तो आजार पसरत नाही. ही एक समाजात खूप मोठी, कारण ते शोकांतिका होते की आता मी मग ते जर त्याला समजलं TB झाला की तो रूममध्ये साईडला जाऊन बसतो आणि कुणाला जवळही येत नाही, आणि त्यातनं खूप त्रास निर्माण होतात, कारण तो पेशंट डिप्रेशनमध्ये जातो शेवटी, आयसोलेशनमध्ये जाऊन. त्यामुळे एक लक्षात घ्या, सायटिका, स्लीप डिस्क, फ्रॅक्चर्स, त्याचबरोबर TBचे आजार, हे सगळे बरे होणारे आजार आहेत आणि विशिष्ट औषधं, कस्टमाइज निदान करणं आणि त्याची योग्य ट्रीटमेंट वेळेत घेणं हे खूप गरजेचं आहे. राईट. आणि खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट्स अशा केसेसमध्ये येतात आणि पेशंट जगभरातनं माझ्या दवाखान्यात येतात. म्हणजे माझ्याकडे सध्या दुबईतनं महिन्याला 10 ते 15 पेशंट दुबईतनं येतात, मुंबईतनं 100 ते 125 पेशंट मुंबईतनं येतात, चंद्रपूर, नाशिक, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, धुळे, भारतातले जवळजवळ म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं आणि प्रत्येक खेड्यातनं एक तरी पेशंट माझ्या आत्तापर्यंत दवाखान्यात येऊन गेलेला आहे. तर हे सगळं महिन्यातनं एकच दिवस आपण दवाखान्यात बोलवतो. 3 तासाची थेरपी चालते, त्याच्यामध्ये आपण 12 ते 15 प्रकारचे उपचार एका दिवशी देतो आणि पहिल्या दिवशी मॅक्झिमम रिझल्ट कसा आणता येईल याच्यावरती फोकस असतो की बाबा पहिलं पेन कसं कमी होईल, मग त्याची गादी कशी आत जाईल, याच्यानुसार कस्टमाइज प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट असते आणि महिन्यातनं एक दिवस 3 तासाची थेरपी आपण देतो. या थेरपी भारतामध्ये आणि भारताबाहेर करणारं कोणच नाही आहे, कारण एवढे कोर्सेस करणारा माणूस आत्ता कोणच नाही आहे की हे सगळं इंटिग्रेट करणारं कोण नाही आहे. आणि आपण हे खूप चांगल्या प्रकारे इंटिग्रेट आपल्याला करता आलं देवकृपेमुळे, आणि ही सेवा आपली चालू आहे. आज तुम्ही आम्हाला विविध विषयांवरती माहिती दिलीत. म्हणजे जरी आपण मणका आणि त्याच्याबद्दल बोलत असलो तरी एक जीवन पद्धती कशी असावी, त्याचबरोबर आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्याचा इंटरलिंक्ड कशा आहेत त्या विविध गोष्टींशी, ते फारच सुंदररित्या तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि ज्या ज्या लोकांना काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी काय करावं किंवा त्याच्याबद्दल कुठे जावं किंवा कशा प्रकारे त्यांना तो हाताळता येईल हे सुंदररित्या मांडलं. त्यामुळे आय थिंक तुम्ही आज वेळात वेळ काढून आज आणि आमच्यावर एवढा सुंदर गप्पा मारल्यात आणि एवढं आम्हाला मस्त वायफळ कुतूहल सेगमेंटमध्ये आमचं कुतूहल पण तुम्ही असं मस्त प्रकारे त्याला एक काय म्हणताल उत्तर दिलं बऱ्याचशा कुतूहलांना, वेगवेगळ्या क्युरिओसिटीज ज्या होत्या त्यांना. त्यासाठी खरंच धन्यवाद. आणि जर का तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साधायचा असेल तर आपण त्याचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये ठेवूया, म्हणजे कोणालाही तुमच्याशी थेट संपर्क साधायचा डायरेक्ट आम्ही सध्या व्हॉट्सअपवरती रोबोटिक बनवलंय. 90 670 68 153 90
670-68-153 या नंबरवरती हाय जर तुम्ही मेसेज टाकला तर ॲटोमॅटिक तुम्हाला सगळे डाएट्स पाहिजेत किंवा तुम्हाला व्यायाम कुठला करायचा आहे, त्याचबरोबर अपॉइंटमेंट घ्यायची आहे किंवा काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं ॲटोमॅटिक व्हॉट्सअपला आपण सॉफ्टवेअर बसवलेलं आहे. सगळ्यांना त्याची नक्कीच उत्तरं मिळतील आणि तुम्हाला कुठलेही प्रश्न जरी असले किंवा काही अडचणी असतील तर नक्कीच आपण मदत करू. झकास. वायफायच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी धन्यवाद सगळ्यांचे. आणि त्याचबरोबर आपल्या हालचाली बघण्यासाठी किंवा हालचाली शिकण्यासाठी डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक नावाने आमचा यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यामध्ये आम्ही पोश्चर प्रोग्रामचा व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यामध्ये कसं उठायचं आहे, कसं बसायचं आहे, कसं चालायचं आहे, हा व्हिडिओ आम्ही तिथे दिलेला आहे, पोश्चर प्रोग्राम. त्याचबरोबर काय खावं आणि काय खाऊ नये यासाठी पण आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे की मणक्याच्या आजारामध्ये लाडू कसे बनवावे, डिंकाचे लाडू, हळीव कशी लाडूमध्ये वापरायचे, किती प्रमाणात वापरायचे, त्याचाही एक व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. डाएट स्पाईन डाएट म्हणून आहे. ओके. त्याचबरोबर योगाचा एक व्हिडिओ आम्ही बनवला आहे. त्यामध्ये सोमवारचे योगा, मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की सोमवारी कुठली आसनं करायची आहेत, बुधवारी कुठली, शुक्रवारी, ते सगळं 1 तासाचा अख्खा व्हिडिओ आहे. ज्या लोकांना ते आसनं सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्यांची कंबर दुखे त्यांनी नक्कीच ती आसनं करा आणि नक्कीच त्या आजारातनं बाहेर पडा. डॉक्टर, आपण शेवटी पटकन एक शब्द देऊया, म्हणजे जो भाग शेवटपर्यंत बघतात तो शब्द ते कमेंटमध्ये टाकतात, तर तुम्ही सांगाल का एखादा कोणताही शब्द? स्पाईन, मनकाविकार, एकच शब्द सांगा, म्हणजे टाईप करतील नाही तर नाही करत मध्ये. सायटिका. ठीक आहे, सायटिका हा शब्द तुम्ही कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत भाग बघितलेला आहे. आणि पुन्हा एकदा तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि तुम्ही आपला हा पूर्ण भाग बघितलात त्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. पुढच्या वायफळच्या भागात तुम्हाला लवकरच भेटूया. धन्यवाद.